सर वेलकम. हॅलो एव्हरीवन. आज आज आपण सायन्स ह्या सब्जेक्ट विषयी शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो धन्यवाद. थँक्यू. मॅडम सुरू करा. ओके. सायन्स मध्ये 5 टॉपिक आहेत. आरोग्यशास्त्र, मानवी शरीरातील जीवशास्त्र, रासायनिक शास्त्र आणि भौतिकशास्त्र असे त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत की जे तुम्हाला टीईटी एक्झाम साठी प्रिपेअर करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल हे सगळे जे आहेत ते प्रत्येक फील्ड मधलं थोडं इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी अवेलेबल, म्हणजे त्याच्यातलं थोडं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे, म्हणजे ह्या सायन्स मध्ये आपलं पहिलं चॅप्टर किंवा पहिला पॉइंट आहे आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्रामध्ये काय आहे म्हणजे हेल्थ सायन्स. मेन म्हणजे स्क्रीन तुम्हाला शेअर मॅडम केलेली आहे सरांची. मॅडम मी 2 मिनिटात ओ येतो, इथं राहू दे. मी 2 मिनिटात कॉल बॅक माघारी येतो मी. हा, ओके ओके, काही इश्यू नाही, मी सांगते तोपर्यंत डिस्क्रिप्शन मुलांना. सायन्स मध्ये टीईटी विज्ञानवरती जी तुम्हाला टीईटी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये सायन्सच्या काय काय आहे, तर हे सगळे जे टॉपिक आहेत आरोग्यशास्त्र मधले, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ह्यामधले ते पॉइंट्स तुम्हाला अवेलेबल मी करून देणार आहे. राईट. आता पहिला टॉपिक जो आहे आपला आरोग्यशास्त्र, म्हणजे पहिला चॅप्टर म्हणा किंवा पहिला टॉपिक म्हणा, त्या आरोग्यशास्त्रामध्ये खूप सारे असे पॉइंट्स आहेत की बाबा, फॉर एक्झाम्पल मानवी जीवशास्त्र म्हणजे काय, मानवी शरीरातील अवयव व ऊती, विविध प्रकारचे आजार व त्यांचा प्रादुर्भाव कसा असतो, घटक कोणते असतात की त्या घटकांमुळे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार कसे सुरू होतात, दृष्टीदोष म्हणजे काय, रुधिराभिसरण म्हणजे काय, आणि कुपोषण. हे सगळे छोटे छोटे पॉइंट आहेत. ते बेसिक पॉइंट, बेसिक इन्फॉर्मेशन ती पहिल्यांदा मी तुमची थोडीशी क्लिअर करणार आहे की बाबा ह्याच्यावरती कोणत्या टाइप मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात मल्टिपल चॉईस मध्ये. सगळ्यांना माझा आवाज येतोय ना? हो मॅडम. हो मॅडम हो येतोय. मॅम येतोय. ओके. फक्त रिस्पॉन्स दे त्याला, म्हणजे मला समजतंय की बाबा हा आहे म्हणून. हो हो. तर हा, आता आपण पहिला टॉपिक आहे आपलं ह्युमन बायोलॉजी किंवा मानवी जीवशास्त्र आपण स्टार्ट केलं. सपोज मी सांगतेय तुम्हाला मानवी जीवशास्त्र म्हणजे काय आहे. बाबा आपल्या शरीरामध्ये मानवाची शारीरिक रचना अशी झालेली आहे की त्याच्यामध्ये सगळे पार्ट्स आहेत. राईट. आता जे इंग्लिश मिडियमचे असतील कॅन्डिडेट किंवा जे तैयब सर मराठी आले का? मिडियमचे असतील. तैयब सर आलेत का? जे असतील कॅन्डिडेट्स त्यांनी फक्त थोडस, जर मराठीमधून जास्त होत असेल तर मला सांगा की मिस इंग्लिश मधून सुद्धा घ्या म्हणून. ओके. आता मानवी जीवशास्त्र म्हणजे ह्युमन बायोलॉजी. मानवी जीवशास्त्र म्हणजे काय आहे, मानवी जीवशास्त्र ही विज्ञानाची अशी शाखा आहे जी मानवाच्या शरीराची रचना, अॅनाटॉमी, कार्य, सायकोलॉजी, फिजिओलॉजी आणि रोग पॅथॉलॉजी यांचा अभ्यास करते. मग फिजिओलॉजिकल, पॅथॉलॉजी आणि अॅनाटॉमी, तुम्ही हे सगळं थोडंसं अवेअर असाल ना ह्याच्याबद्दल. ह्युमन बायोलॉजी is the branch of science that studies the structure of anatomy, function, physiology and the diseases pathology of the human body. तर काय काय असतं अॅनाटॉमी म्हणजे काय असतं की बाबा, जे आपले प्राण्यांचं म्हणा, वनस्पतींचं म्हणा किंवा माणसांचं म्हणा, अॅनाटॉमी म्हणजे जे आपण स्ट्रक्चरल दाखवतोय की बाबा चिरफाड करून दाखवतोय त्याला जे प्रकार आहेत त्याला म्हणायचं अॅनाटॉमी. पॅथॉलॉजी म्हणजे काय, आपण पॅथॉलॉजी आपण लॅबोरेटरीमध्ये जातो की बाबा आमचं ब्लड ग्रुप चेक करायचंय किंवा आपल्या शरीरामध्ये टिश्यूज आहेत किंवा सेल्स आहेत त्याच्या आपल्याला काय आलेख बघायचा किंवा त्याचे प्रमाण मोजायचे, त्याची क्वांटिटी बघायची किंवा आपल्या शरीरामध्ये त्याचे कमी जास्त प्रमाण झालं तर आपण कुठे चेक करतो, ते पॅथॉलॉजी मध्ये करतो. राईट. आणि फिजिओलॉजी जे आहे, जे भौतिक जे आहेत फंक्शन्स, ते तर आपले कार्यरत असतातच. मानवी शरीराची रचना, स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन बॉडी अशी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये पेशी, ऊती, अवयव आणि अवयव प्रणालींनी हे सगळं जे शरीरातली बॉडीची रचना आहे ती बनलेली आहे. म्हणजे द ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स, टिश्यू, ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम. मानवी शरीराची रचना कशा कशापासून झालेली आहे, पेशी, ऊती, अवयव आणि अवयव प्रणालीने बनलेली आहे. तर शरीरातील जे मेजर ऑर्गन्स आहेत, जे मेजर ऑर्गन सिस्टीम आहेत ते कोणकोणते आहेत माहिती आहेत का तुम्हाला? रक्तभिसरण, सर्क्युलेटरी सिस्टीम, ही सगळ्यात मेन जी सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये, सर्क्युलेटरी सिस्टीम. ही काय मेन फंक्शन काय आहे त्याचं?
रक्त म्हणजे काय, हिमोग्लोबिन म्हणजे काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपण सगळं ऐकलेलं असतं की बाबा हिमोग्लोबिन काय आहे, रक्त काय आहे, रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण काय आहे आणि रक्त लालच का रंगाचं असतं, हे सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये असावंच असं नाहीये. आता हे तुम्हाला जे तुमचं सिलेबस आहे त्याच्यामध्ये असं नाहीये की बाबा रक्त लाल का रंगाचं असतं, पण तुम्हाला इन केस हा लॉजिकल किंवा जनरल नॉलेज क्वेश्चन आहे की रक्त लालच का असतं. कधी कोणी ह्याचा अभ्यास केलाय का? जो प्रश्न मी विचारते ह्याच्याबद्दल कोणाला काय माहिती आहे का? लोहाचं प्रमाण जास्त असतं मॅडम रक्तात. बरोबर आहे, लोहाचं प्रमाण असतं जास्त. हिमोग्लोबिन रक्तामध्ये असल्यामुळे रक्त कोणत्या रंगाचं असतं? लाल रंगाचं असतं, राईट. मग हेच म्हणजे हिमोग्लोबिन म्हणा, रक्त म्हणा, जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती सगळी कशावरती कार्यरत करते? रक्तभिसरण म्हणजे सगळं रक्तांवरती, ज्या धमन्या आहेत आपल्या शरीरामधले, ज्या नर्वस सिस्टीम आहेत, ज्या कॉर्ड आहेत, त्याच्यावरती जे प्रमुख आपलं जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ते सगळं वर्कआउट होतं. ओके ओके. आणि दुसरं आहे शरीरातील प्रमुख अवयव प्रणाली आपण बघितली तर त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? रक्तभिसरण प्रणाली, श्वसन प्रणाली, अजून कोणकोणत्या प्रणाली आहेत जरा सांगू शकता का तुम्ही? हाडे आहेत. अस्थि ऐकताय संस्था. ना तुम्ही? हो. राईट. अजून श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे. ह्या ज्या शरीरातील मेन संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये कार्यरत करणारे आहेत. तर ऊती म्हणजे काय, पेशी म्हणजे काय, अवयव म्हणजे काय, सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. ओके. आता सर आलेत का ते स्लाइड हे करण्यासाठी? प्रवीण सर. बरं ठीक आहे, 5 मिनिटं वेळ देऊ शकता का प्रवीण सर? तुम्हाला स्क्रीन दिसते का मुलांना? येस मॅम. हो दे. हा मॅम दिसते. एकच मिनिट, मी तुम्हाला पुढची स्क्रीन दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला ही स्क्रीन दिसते ना आता जी आपण बघितली ती? हो हो, हो हो. शरीरातील प्रमुख अवयव प्रणालीपर्यंत दिसतंय मॅम. मानवी प्रश्न. ओके ओके. 2 मिनिट्स फक्त वेट करा, 2 मिनिट्स फक्त. ओके मॅम.
येतोय का सगळ्यांना आवाज माझा? हो ना माता येतोय. ओके. आपण आता बघितलं की शरीरातील प्रमुख अवयव प्रणाली. आता शरीरातील प्रमुख अवयव प्रणाली कोणकोणत्या आहेत? मेन म्हणजे रक्ताभिसरण, सर्क्युलेटरी सिस्टीम. आता सर्क्युलेटरी सिस्टीमचं मेन काम काय असतं? रक्त व पोषक द्रव्ये हे शरीरभर वाहून नेतात. आता मेन मी तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन असलेले पॉइंट सांगते की ज्या बाबा मॅडम मी इथे आलेलो आहे पुस्तकामध्ये म्हणलं. अवेलेबल नाहीये. मॅडम मी आलोय म्हणलं, काय हा. तुम्हाला तर स्क्रीन काय फिरवायची आहे? राहू दे काय त्याच. हो 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 चालेल चालेल चालेल. शरीरातील प्रमुख अवयव प्रणालीमध्ये आपण बघितलं रक्ताभिसरण. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय काय फंक्शनिंग असतात की मेन काम आहे की धमन्यांकडून अशुद्ध जे रक्त आहे त्याच्यामधलं कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करून आपल्या जे हृदयाला स्वच्छ रक्त पुरवण्याचं काम कोण करत असतात? धमन्या करत असतात. झडप असतात त्या हृदयाला, राईट. मग हे सर्क्युलेटरी सिस्टीमचं मेन फंक्शन आहे की काय आहे? शरीरातलं अशुद्ध रक्त एका पाईप मधून दुसरीकडे नेणे, शुद्ध रक्त आपल्या हृदयाला प्रोव्हाइड करणे. सर्क्युलेटरी सिस्टीम शरीरातली रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे ही तीच आहे प्रोसिजर. ओके, समजतंय का सगळ्यांना मी काय सांगते ते? फक्त हो म्हणा, म्हणजे पॉइंट चाललेत तसे तसे. येस मॅम. एनीबडी एनी डाऊट असेल? जर कोणाला काही डाऊट असेल तर थोडं थांबवून मला विचारला तरी चालेल. ओके. ओके. श्वसन प्रणाली म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, प्राणवायू घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे. एक्सहाल आणि इनहालची जी प्रोसिजर आहे, एक्सहाल आणि इनहालची प्रोसिजर म्हणजे काय की बाबा आपण इनहाल काय करत असतो? काय करत असतो आपण? इनहाल ऑक्सिजन करत असतो. एक्सहाल काय करत असतो? कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आपण सोडत असतो आणि इनहाल आपण ऑक्सिजन करत असतो, राईट. मग जी ही प्रोसिजर आहे रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे आपली जी श्वसन संस्था आहे किंवा श्वसन प्रणाली आहे ते काय करत असतं? आपली श्वसन प्रणाली काय करत असतं? आपली कॅव्हिटी असते, बरकड्या आहेत, राईट. बरकड्यांच्या आतमध्ये सेफली आपले 2 लंग्स जे श्वास घेऊन त्याला फुफ्फुसाला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात ते आणि परत आपल्याला नको असलेलं कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतात ते. म्हणजेच प्राणवायू घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे हे सगळे श्वसन प्रणालीमध्ये फंक्शनिंग होते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जीवशास्त्रामध्ये किंवा आरोग्यशास्त्रामध्ये ह्या सगळे घटक म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की बाबा आरोग्यशास्त्रामध्ये ह्युमन बिंग्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी येणार आहेत. मग ते पचन संस्था असू द्या, मज्जासंस्था असू द्या, उत्सर्जन प्रणाली असू द्या, प्रजनन प्रणाली असू द्या, हे सगळं त्याचं फंक्शनिंग काय आहे, नर्वस सिस्टीम काय करतं, एक्सिटरी सिस्टीम काय करतं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय करतं, ह्या सगळ्या गोष्टी काय करतात आणि त्याच्यावरती तुम्हाला मल्टिपल चॉईस छोटे छोटे क्वेश्चन्स विचारू शकतात. जर तुम्हाला हे बेसिक नॉलेज म्हणजे हे जे बेसिक इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे आहे अवेलेबल तर तुम्हाला ऑनलाईन एमसीक्यूज मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारू द्या. जर तुमचा डेटा जर तुमचा परिपूर्ण तो एक म्हणजे सिलेबस कव्हर झाला असेल तर तुम्ही त्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हँडल करू शकता ना. म्हणजे सपोज आता मी तुम्हाला शिकवले सर्क्युलेटरी सिस्टीम, त्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आता सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जर तुम्ही सीबीएसई 8वी 9वीचं कोणाचं तरी बुक एखादं रेफर केलं तर त्याच्यामध्ये एकदम बेसिक डीपली नॉलेजेबल अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये हर्टचं डायग्राम आहे, कुठून रक्त शुद्ध रक्त कुठल्या झडपेला कुठे जातं, राईट एक्सेटरी, लेफ्ट एक्सेटरी, हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. कळतंय का मी काय सांगते तुम्हाला ते? हो मॅडम. एक्झाम ओरिएंटेड मीन्स आता मी तुम्हाला जो सिलेबस सांगते किंवा मी तुम्हाला आता जे सांगते बाबा ह्या अवयव प्रणाली आहेत, शरीरातील प्रमुख अवयव प्रणाली एवढ्या एवढ्या आहेत. किती आहेत? 8 इथे दिसतात. ते काय काय आहेत? रक्तभिसरण आहे, श्वसन प्रणाली आहे, पाचन प्रणाली आहे, मज्जा संस्था आहे, उत्सर्जन प्रणाली आहे, प्रजनन प्रणाली, अस्थि संस्था आणि स्नायू संस्था. तर ह्याच्यामध्ये इंग्लिश मधून पण आहेत की तेच मिनिंग आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग पाचन प्रणाली काय करते? डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काय आहे मेन फंक्शनिंग? हे आपण लहानपणापासून शिकत आलो की बाबा आपण इनटेक जे फूड करतोय ते डायजेस्ट करण्याचं काम डायजेस्टिव्ह सिस्टीम करते, राईट. म्हणजे अन्नाचं पचन करून ऊर्जा निर्माण करण्याचं काम कोण करतं? डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे हे पण आपल्या बॉडीमध्ये मेनच काम करते, राईट. मज्जासंस्था म्हणजे काय करते? नर्वस सिस्टीम काय करते? शरीराच्या क्रिया सगळ्या ज्या आहेत त्या नियंत्रित करते. नर्वस सिस्टीम कुठे असते? मज्जासंस्था कुठे आहे? नर्वस सिस्टीम हे मेन म्हणजे आपल्या शरीरावरती
सगळ्या ज्या आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करतोय किंवा जे सपोज मला एखादी पिन टोचली तर टोचलीये हे माझ्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करणार आहे? नर्वस सिस्टीम करणार आहे. उत्सर्जन प्रणाली म्हणजे काय? एक्सेक्रिटरी सिस्टीम. जे शरीरात नको असलेले घटक, शरीरामध्ये आपल्या नको असलेले घटक, टॉक्सिक जे एलिमेंट्स आहेत ते आपले बाहेर पाडण्यासाठी पण, अपायकारक द्रव्य बाहेर टाकण्याची पण काम काय करतात? उत्सर्जन प्रणाली. तर उत्सर्जन प्रणाली पण मेन पार्ट आहे. प्रजनन प्रणाली, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, संतती उत्पत्ती करणे असं त्याच्यामध्ये लिहिले. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेल्स ऍज वेल ऍज फिमेल्स मध्ये पण मेन टॉपिक आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे मेन ह्युमन बॉडीमध्ये काय आहे? मेन इलेमेंट म्हणा, घटक म्हणा, महत्वाचाच आहे. बिकॉज त्याच्यामुळे जे आहे आपले मल्टिपल चॉईस जे आहे पुढे होणार नाही. जे आहे ते म्हणजे मानवाचं जेनेटिक जेन्स हे पुढे घडणार नाही, ते कुठेतरी तिथे स्टॉप राहतील. मग हे सगळे जे शरीरामध्ये गोष्टी अवेलेबल आहेत किंवा आहेत त्याचं काम, त्या सगळ्यांचं काम हे खूप महत्वाचं आहे. अस्थि संस्था म्हणजे स्केलेटल सिस्टीम, जी शरीरातली आपली हाडं आहेत सगळी. किती हाडं असतात? एक्झाम तुम्हाला एमसीक्यूज मध्ये छोटे छोटे जे बुद्धिमत्ता चाचणी, हा मेन तुम्हाला सांगण्याचा इश्यू आहे की टीईटी तुमची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता बेस्ड क्वेश्चन विचारतात. हे तुम्हाला माहिती? तुम्ही कधी क्वेश्चन्स पेपर रेफर केलेत का? तुम्हाला विचारते मुलांना, तुम्ही प्रश्नपत्रिका कधी रेफर केल्यात का? हो केलंय मॅम. हा, तर त्याच्यामध्ये पेपर भाग 1, पेपर भाग 2. पेपर भाग 1 मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता बेस्ड म्हणजे थोडेसे बुद्धिमत्ता, लॉजिकल रिझनिंग टाइप क्वेश्चन येतात, राईट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला छोट्यातले छोटे क्वेश्चन पण विचारू शकतात, फक्त ते फिरवून विचारणार की बाबा शरीरामध्ये किती हाडं असतात, कोणती हाडं. आता जे अस्थि संस्था आहेत, स्केलेटल सिस्टीम आहे, शरीराला आधार व आकार देणारी हाडं, लहान मुलांच्यात किती असतात, मोठे झाल्यानंतर मोठ्या माणसांमध्ये किती असतात. हे जे छोटे छोटे क्वेश्चन आहेत ना ते पण तुम्हाला व्यवस्थित निरखून अभ्यास करायचा आहे. स्नायू संस्था, मस्क्युलर सिस्टीम, हालचाल घडवून आणणे. मसल्स जे आहेत आपल्या शरीरातील की बाबा आपली बॉडी मुवमेंट करते, हालचाल करते, तर हे आहेत मस्क्युलर सिस्टीम मध्ये येते. म्हणजे आपल्या शरीरातील अवयव प्रणाली म्हणजे मेजर सिस्टीम ऑर्गन्स जे आहेत ते तुम्हाला समजलेत का बाबा? मेन फंक्शनिंग काय आहे ते समजलेलं आहे का? तुम्हाला विचारते मुलांना, मी समजलेलं आहे का? Yes. बर, आता तुम्हाला मी एक सांगते. मज्जा संस्था, नर्वस सिस्टीमचे प्रमुख अवयव कोणकोणते असतात? मेंदू, मेरुरज्जू आणि नस. मॅडम तुमचा आवाज येत असतात नाही. त्या म्हणजे ब्रेन ऍक्ट. माझा का येतोय का आता? हो, हो, आता आता येतोय. येतोय. ओके. ब्रेन ऍक्ट्स ऍज द कंट्रोल सेंटर ऑफ द बॉडी. ब्रेन काय असतं? ब्रेन हे जे मज्जा संस्था आहे हे कशाशी निगडीत आहे? ब्रेनशी, आहे की नाही? सेंट्रल. मेन हो. ऑर्गन कोणते आहेत? ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, नर्व आहे. हे आपल्याला बेसिक म्हणजे काय छोटं ह्याच्यातलं नॉलेज पाहिजे की बाबा मज्जा संस्था कशाशी रिलेटेड असणार आहे? मेंदू, मेरुरज्जू, नस. ओके. मेंदू काय करतं? शरीराचे नियंत्रण केंद्र करतं. अजून काय करतं? शरीराच्या क्रिया, हालचाली, संवेदना हे सगळं कोण सांगतं आपल्याला? मेंदूच सांगतो. म्हणजे मेन ऑर्गन काय? ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्वस. नर्व. ब्रेन ऍक्ट्स काय करतं? ब्रेन ऍक्ट्स ऍज द कंट्रोल सेंटर ऑफ द बॉडी, कंट्रोल्स मुवमेंट अँड रिस्पॉन्सेस. जे आपल्या शरीराच्या हालचाली आहेत, संवेदना आहेत किंवा इमोशन्स सगळे जे आहे ते ब्रेन आपल्याला काय करतंय? कंट्रोल मध्ये ठेवतंय, राईट. म्हणजे मज्जा संस्थाचं जे आहे फंक्शन ते समजलंय का सगळ्यांना? अशा प्रकारे हे 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 जे आहे ते काय आहेत? इम्पॉर्टंट शरीरातील प्रमुख ऑर्गन्स आहेत. ओके. स्क्रीनशॉट मारायचा असेल तर मारू शकता. ओके. नंतर आहे
सर तुम्ही स्लाइड बदलू शकता का? बर. मानवी शरीराची मूलभूत रचना ही मानवी शरीर अनेक पेशी सेल्स पासून बनलेली आहे. सेल्स अवेर आहे का? सेल्स म्हणजे काय? मुलांनो, सेल्स म्हणजे काय अवेअरनेस आहे का? थोडं उतीच म्हणजे उती म्हणजे टिश्यू आणि सेल्स म्हणजे पेशी. पेशी ओके. मानवी शरीर हे कशापासून बनलेलं आहे? हे पण मेन असं एखादा तुम्हाला पॉइंट येऊ शकतो किंवा प्रश्न पण विचारू शकतात. तर कशापासून बनलेलं असतं मानवी शरीर? हे पेशींपासून बनलेलं असतं. कशापासून बनलेलं असतं? पेशींपासून. म्हणजे मानवी शरीर हे सेल्स पासून बनलेलं आहे. समान रचना व कार्य असलेल्या पेशी एकत्र येऊन उती तयार होतात. मेन उती आणि पेशी ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते फक्त लक्षात ठेवा. कन्फ्युजन आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला सेल्स वरती किंवा टिश्यू वरती, तर कधी कधी काय होतं, सेम वाटतं आपल्याला. ते वाटतं ना सेम, की बाबा टिश्यू पण सेम आहे आणि सेल्स पण सेम आहे, जर फंक्शनिंग माहिती नसेल तर. मानवी शरीर हे आपला सेल्स पासून बनलेलं आहे आणि समान रचना आणि कार्य असलेल्या पेशी एकत्र येऊन काय बनतात? टिश्यू बनतात. काय बनतात? युती बनतात. ओके. विविध ऊती मिळून अवयव ऑर्गन्स तयार होतात आणि हे अवयव मिळून अवयव प्रणाली होती. जी अवयव प्रणाली आपण आता पाहिली ती वेगवेगळ्या सेल्स एकत्र येतात. सेम सेल्स एकत्र येतात तेव्हा त्याचे टिश्यू तयार होतात आणि जे टिश्यू तयार झाले त्याचे मोठे ऑर्गन्स तयार होतात आणि ऑर्गन्स म्हणजेच काय आहेत ते आता आपण शिकलो आहेत. कळलंय? हो मॅडम. हो म्हणजे मॅम, बेसिक समजलं. हा बेसिक सांगितलेलं आहे. समजतंय ना? हो खूप फास्ट होत येस मॅम. असेल तर सांगा की मिस खूप फास्ट होते हळू, कारण मॅथ्स आणि सायन्स दोन्ही पण मिस शिकवणार आहे तुम्हाला. आणि नाही, बरोबर आहे आपल्याला मॅडम. आपल्याला 22 नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे, राईट? 23. बरोबर ना? 23 तेवीस. ला. 23 नोव्हेंबर. त्याच्या अगोदर आपला सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे. सिलेबस झाला तरी पण आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स थोडेसे तुमच्या म्हणजे हाताखालून गेले पाहिजेत किंवा तुमचा पण तो सेल्फ स्टडी झाला पाहिजे. हे झालं बेसिक. फक्त तुम्हाला मी सांगते थेरॉटिकल की हे तुमच्या सिलेबस मध्ये आहे, हे असं असं आहे. आणि जे पॉइंट मी सांगते की बाबा व्यवस्थित एक एक ओळ वाचून दाखवते, त्याअंती तुम्हाला कुठेतरी थोडंफार एकात दुसरा पॉइंट पण असू शकतो की त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. छोटे छोटे असतात. पेपर सेट करणारा असं पण पेपर सेट करत नाही की बाबा आता तुम्ही सगळे टीईटी म्हणजे टीचिंगच्याच फील्डमध्ये राईट, तर तुम्हाला असं कळत असेल की बाबा पेपर सेट करणार नेहमी मानसिक बुद्धिमत्ता कशी चेक करतो, टॉप लेवलचा पण पेपर सेट करत नाही आणि लो लेवलचा सुद्धा पेपर सेट करत नाही, म्हणजे तो मध्येच खेळतो. मग आपल्याला पण मध्ये असं कुठेतरी म्हणजे जास्त हाय लेवलचा पण विचार करायचा नाही, जास्त लो लेवलचा पण विचार करायचा नाही, की बाबा बेसिक ह्याच्यानुसार विचारू शकतात क्वेश्चन. तर 4-5 क्वेश्चन पेपर 25, 24, 23, 22च्या जर रेफर केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे हे भेटून जातील. आता मी जे सेशन घेतलंय, आपले हे जे सेशन आहे आता अवेलेबल, त्याच्यावरती मी पण थोडेसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन काढले आहेत की बाबा ह्याच्यानुसार तुम्हाला विचारू शकते. ओके. सर अवेलेबल आहेत की नाही? सर जरा स्लाइड सरकवता का मुलांना दिसण्यासाठी? बिकॉज माझ्याकडे आहे दुसरा डेटा, मी त्याच्यातून सांगू शकते. सर शेख सर. बर, ठीक आहे. आता सिक्वेन्स मी तुम्हाला सांगते की बाबा पहिलं काय आहे. पहिलं आहे सेल आहे. हा, लक्षात ठेवण्यासाठी किंवा कोणी पेन पेन्सिल घेऊन बसला असेल तर लिहिण्यासाठी लिहून सुद्धा घेऊ शकता की पहिलं आहे सेल, पेशी. ओके. पेशी नंतरून काय येणार आहे? टिश्यू. काय येणार आहे? टिश्यू म्हणजे उती. उती नंतर येणार आहे अवयव, ऑर्गन्स येणार आहेत, म्हणजे काय अवयव त्याच्यापासून फॉर्म होणार आहेत आणि नंतरून येणार आहे अवयव प्रणाली. ओके. समजतंय का मी काय सांगते? हो मॅडम. हो. सर तुम्ही स्लाइड चेंज मॅडम. करताय का? हॅलो. हा हा, बोला ना.
मॅडम आपल्याकडे 3D व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्याकडे म्हणजे तुमच्याकडे वैयक्तिक 3D व्हिडिओ. ह्युमन हा हॅलो. ह्युमन बॉडीचं ते आहे अच्छा. हा बरोबर आहे. आता सध्या तर नाहीये, पण मी उद्या तुम्हाला अवेलेबल करेन वाटलंच तर. बिकॉज आता सगळं 3D म्हणजे पाहिजे, बिकॉज तुम्हाला व्यवस्थित कळेल सगळं 3D हो मधून. हो हो तेच तेच राईट राईट. म्हणजे हे कसं होतंय येस. एवढं नाही ऍक्युरेट नाही. येस येस. लक्षात पण राहत नाही. नाही राहत. बरोबर बरोबर. जर तुमच्याकडे आता मोबाईल्स अवेलेबल आहेत, राईट, सगळ्यांनी जर 3D अवेलेबल करून घेतलं ना आणि मला एखादा पॉईंट सांगितलं ना, मी तुम्हाला तसं डिस्क्रिप्ट करते. आता कसं आहे, मला सिलेबस नुसार मी आज तुमचा हा डेटा की बाबा टीईटी एक्झामला तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारतील, कोणता सिलेबस आहे, ह्यानुसार मी प्रिपरेशन म्हणजे लेक्चर ठरवलेलं की बाबा आज एवढं इन्फॉर्मेशन द्यायची, त्याच्यावरती मल्टिपल चॉईस असं सांगायचंय. आता तुम्हाला जर 3D हवा असेल ना, तर उद्या मी काय करते, पीडीएफ मध्ये किंवा एक 15 मिनिटाचं सेशन घेऊया की त्याच्यावरती अख्खं परत एकदा डिस्क्रिप्ट होईल त्या 3D मॅडम बॉडीवरती. आउट ऑफ द सिलेबस 1-2 मिनिट बोलतोय आता. वेळ ओके कमी प्रश्न. राहिलेला आहे हा आणि त्यामुळं फक्त 7 ते 10च आपण टायमिंग दरवेळेस घेत बसण्यापेक्षा अधूनमधून ज्यावेळेस टाइम असेल म्हणजे मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला हो. अर्ली मॉर्निंगला दुपारी वगैरे असता का फ्री तुम्ही सगळे? नाही मॅम, दुपारी आता नसतो. बाकीचे मी तर ड्युटीवर असतो आम्ही एक आता. मिनिटं, आपण हे जे आहे ना ते तास संपल्यावर बोलूयात. आता शिकू दे मॅडम ना, तास झाले की ते गोष्टी बोलूयात आपण. ओके. ओके आपण काय करूया, 10 मिनिटं थोडं डिस्कशन करूया शेवटी. आता थोडस आपण अभ्यास आपलं जरासे हे पॉईंट कव्हर झाले ना, मग आपण बोलूया. ओके ओके. मला काही इश्यू नाहीये, आपण बोलूया ह्या पॉइंट वरती. जेव्हा तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही सरांना सांगा, आपल्याला अवेलेबल असेल तर आपण लेक्चर घेऊया. बिकॉज आपल्याला ह्या महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस आणि ते संपवून टाकायचं. सिलेबस जरी कव्हर झालं तरी आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झामला आलेले बाबा जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सराव करून घेऊया. ओके. 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 आता आपण जे बघितलं की बाबा आता आपण काय बघितली, अवयव प्रणाली बघितली, म्हणजे शरीरातले मेन्स जे ऑर्गन्स आहेत, मेजर ऑर्गन्स. आता जे शरीरामध्ये ब्रेन आहे, हार्ट आहे, लंग्स आहेत, स्टमक आहे, अजून लिव्हर आहे, किडनी आहे, इंटेस्टाईन आहे, स्किन आहे, ह्याच्यामध्ये त्याचे सगळ्यांचे काहीतरी फंक्शनिंग आहे, राईट. आता थोडक्यात थोडं थोडं सांगते. ब्रेनचं फंक्शन काय असतं? ब्रेनचं फंक्शन काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती की ते कंट्रोल करतं, टेक कंट्रोल करतं पूर्ण बॉडीवरती. जर मेंदूच आपला व्यवस्थित नियंत्रण कार्यरत करण्याचं नसेल तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार नाही, राईट. म्हणजे मेंदू ही शरीरातील सर्व कार्य नियंत्रित करतो, जसे विचार, स्मरणशक्ती, भावना, हालचाल आणि सगळ्या ऑल ज्या थिंग्स आहेत त्या सगळ्या ब्रेनच्या अंडर येतात. आणि हृदयाचं काम काय आहे बाबा, हार्टचं काम काय आहे? द हार्ट पंप्स ब्लड थ्रू आउट द बॉडी अँड सप्लायज ऑक्सिजन अँड न्यूट्रिशन टू ऑल पार्ट्स. काय करतं रे हार्ट? संपूर्ण संपूर्ण शरीरामध्ये हृदयाकडून काय करतं, रक्त पंप करतं. हे तुम्ही कधी इमॅजिन केलंय का? जर बाबा एखादी मोटरचा पंप आहे, तो कधी बंद पडलेला तुम्हाला दिसलाय? बंद पडलाय, राईट. पण तुम्ही जर तुमचं हृदय आतापर्यंत म्हणजे आपला जन्म झाल्यापासून आतापर्यंत आपलं हृदय आहे ते काय करतंय? पंपिंग करतंय, राईट. पंपचंच काम करतंय ना, हृदयाचं फंक्शन काय? पंपिंग करते. काय करतं ते पंपिंग? सर्व भागांना काय करतं? ऑक्सिजन, पोषक द्रव्ये प्रोव्हाइड करतं, शुद्ध रक्त सेपरेट करतं, राईट ना? येस मॅम. येस मॅम. एव्हरीवन लिसन. हा. मग जर ते पंपिंगच बंद पडलं किंवा ते हृदयाचं पंप होण्याचं काम बंद पडलं तर आपल्या शरीरामध्ये काय घडेल? माणूसच बंद शरीरच पडतो. बंद पडेल ना, माणूस मरून जाते. हा बरोबर ना. म्हणजे हृदय हे काय आहे? हृदय, ब्रेन हे काय आहे? हार्ट हे हृदय जे आहे, हार्ट जे आहे हे पंपिंगचं काम करतंय, रक्त पंप करतंय, की बाबा हे एकदम मेन फंक्शनिंग आहे. जे आपल्या शरीरातले छोटे छोटे कार्य आहेत, म्हणजे जे जे छोटे छोटे टिश्यू आहेत ना, किंवा धमन्या आहेत, धमन्या, जे कॉर्ड आहेत, त्या सगळ्या जे आहेत ना ते काय करतात फंक्शन? रक्त प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आपल्या शरीरामध्ये धमन्यांमधून रक्त प्रवाह सुरूच असतो. आपण
उठतोय, बोलतोय, खेळतोय, हे त्यांचं फंक्शनिंग सुरूच आहे. आता लंग्सचं फंक्शन काय आहे? द लंग्स हेल्प्स इन ब्रीथिंग, दे टेक इन ऑक्सिजन अँड गिव्ह आउट कार्बन. आपण लहानपणापासून एवढं शिकलोय की बाबा लंग्स काय करतात? इनहाल करतात ऑक्सिजन, एक्सहाल करतात कार्बन ऑक्साईड. डायऑक्साईड, बरोबर ना? पण बरोबर ना, पण तुम्ही हे कधी वाचले का? पण ऍट अ टाइम आपण घेताना कोणते 2 वायू घेतो ना? ऍट अ टाइम आपण घेताना काय करतो? आपण जेव्हा श्वास घेतो, जेव्हा आपण इनहाल करतोय, तेव्हा आपल्या शरीरामध्ये जाताना ऑक्सिजन पण जातोय आणि कार्बन डायऑक्साईड पण जातोय. तर फुफ्फुस म्हणते का असं नाही, कार्बन डायऑक्साईड तू नाही यायचंय आतमध्ये. पण शरीराची रचना अशी झालेली आहे की घेताना, इनटेक करताना, जेव्हा इनटेक करण्याची प्रोसिजर आहे, तेव्हा काय करतंय? श्वसन नलिकेमध्ये इनटेक करण्याची प्रोसिजर आहे, तेव्हा ते काय करतंय की बाबा ऑक्सिजनच आत घेते, बरोबर? आणि कार्बन डायऑक्साईड काय करते? बाहेर सोडते. आणि जेव्हा ते कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेते, तेव्हा ती शरीर आपलं काय करतंय? दुसऱ्या विदिन द सेकंड मध्ये कार्बन डायऑक्साईड आपल्या एक्सहाल मधून काय होते? बाहेर जाते. बरोबर ना? हो, हो मॅम. येस मॅम, राईट. हा, लेक्चर असं थेरी लेक्चर असल्यामुळे थोडंसं बोर वाटू शकतं, बट थोडंसं तुम्ही फोकसिंग पॉईंट केले तर तुम्हाला नाही काय एवढं वाटणार आहे. तर फुफ्फुसाचं मेन फंक्शन आहे की श्वसन क्रियेमध्ये मदत करतात, प्राणवायू घेतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. ओके. आता पोट जे आहे की स्टमक हेल्प्स इन डायजेशन ऑफ फूड्स. इट ब्रेक्स डाऊन द फूड इनटू सिम्पलर सबस्टन्सेस. आता स्टमकचं काम काय असतं की बाबा जे आपण रोजच्या जीवनामध्ये जे फूड खातोय, जे घेतोय, ते ग्लुकोज लेवलवरती ब्रेकडाऊन प्रोसिजर आहे. जी ब्रेकडाऊन प्रोसिजर तुम्हाला डीपली नाही सांगितलेली मी ह्याच्यामध्ये. फक्त काय होतंय की स्टमक फूड घेतंय, डायजेस्ट करतंय आणि सिम्पलरी सगळे आपल्या बॉडीला काय ऊर्जा देण्याचं काम करते. म्हणजे पोट अन्नाचे पाचन करण्यास मदत करतं आणि अन्न साध्या घटकांमध्ये त्याचं रूपांतर करून आपल्या सगळ्या शरीराला ते प्रोव्हाइड करतं. नंतर ना फिफ्थ म्हणजे 5वा प्रकार आहे यकृताचा. यकृत काय करतं? यकृत माहिती असेल, लिव्हर. लिव्हर मध्ये म्हणजे जे लिव्हर आहे आपलं, लिव्हरचं फंक्शनिंग काय आहे? माहिती आहे का कोणाला? थोडीशी आयडिया आहे का कोणाला? मी सांगणारच आहे पॉइंट. रक्त द लिव्हर, पोहोचवणे किंवा रक्त शुद्ध करणे. रक्त पोचवणे आणि रक्त शुद्ध करणे नाही. रक्तातील अपायकारक पदार्थ काढून टाकतं यकृत. यकृत काय करतं की बाबा आपल्याला टॉक्सिक जे आहे, जे आपल्याला लागत नाहीये शरीराला किंवा आपल्या शरीरामध्ये नको असलेलं जे आहे रक्तातील घटक न लागणारे, ते यकृत काय करत असतं? ते काढून टाकत असतं. तर ते कसं काढत असतं? द लिव्हर प्रोड्युसेस बाईल which helps in the digestion of fats. It also removes harmful substances from blood. यकृत पित्त तयार करतं, जे मेद, फॅट्स पचवण्यासाठी मदत करतात. तसेच रक्तातील अपायकारक पदार्थ ते काढून टाकतात. हे आहे लिव्हरचं मेन फंक्शनिंग. आणि शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त हे हृदयाच्या टाइप मध्ये येते. कन्फ्युजन फक्त करून घेऊ नका. शुद्ध अशुद्ध रक्त हे हार्टशी रिलेटेड आहे. जर आता 3D स्ट्रक्चर असलं असतं त्या स्टुडंट्सनी बोलल्यासारखं, जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असतं ते की बाबा राईट आर्टरी, लेफ्ट आर्टरी काय फंक्शनिंग आहे, राईट आर्टरी काय करतं, लेफ्ट आर्टरी काय करतं. तर एक आर्टरी जी असते ते काय करतं की शुद्ध रक्त हृदयाला पोचवण्याचं काम करतं. नंतरून हृदयाकडून जे अशुद्ध रक्त येतं ते आपलं जे आपल्याला नको, यकृत जे नको असणाऱ्या आपल्या रक्तातल्या गोष्टी बाहेर काढून टाकतं, तिकडे जातं. आणि आपल्याला शुद्ध जे रक्त आहे ते आपलं हृदय स्वतःला तर प्रोव्हाइड करतं, बाकीच धमन्यांमधून, दुसऱ्या धमन्यांमधून आपल्या बाकीच्या मेन पार्ट्सला ते फंक्शनिंग करायला किंवा प्रोव्हाइड करायचं काम ते करत असतं. आता किडनी जे आहे, मूत्रपिंड, द किडनीचं काम आहे की फिल्टर काय करतं? वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द ब्लड अँड फ्रॉम युरिन. तुम्ही कधी इमॅजिन केलं असेल किंवा बघितलं असेल की बाबा युरिन जे आहे द किडनी फिल्टर करत असतं. काय करत असतं की मूत्रपिंड रक्तातील अपायकारक पदार्थ गाळून त्याचं काय युरिन तयार करत असतं. की बाबा नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे जातात आहे? किडनीकडे. किडनी काय करतोय फंक्शनिंग की बाबा ते आपल्या रक्तामध्ये नकोय, त्याला काढायचंय, तर त्याचं कोणत्या फॉर्म मध्ये ते घेतंय? युरिन मध्ये. समजतंय का? प्रत्येकाचं काहीतरी फंक्शनिंग आहे. आता आपण कोणकोणते फंक्शनिंग बघितलेले? ब्रेन बघितलं, नंतर हार्ट बघितलं, नंतर लंग्स बघितले, स्टमक बघितलं, नंतर काय बघितलं? लिव्हर बघितलं आणि किडनी. आता मला एक एक सांगा, थोडंसं फक्त रिवाइज. ब्रेन काय करते?
कंट्रोल. नियंत्रण करते. राईट, नियंत्रण. व्हेरी नाईस. हार्ट काय करते? रक्त शुद्ध पुरवठा अशुद्ध रक्त रक्त पंपिंग पंपिंग ब्लड, पुरवठा करतं. रक्त व्हेरी पुरवठा नाईस. शरीरामध्ये. हृदय काय करते सप्लाय ऑफ की ब्लड. मी देते जस्ट 2 मिनिट्स. काय पाहिजे तुला? अभ्यास करायचाय? हा धर. हम्म. मग हा तिकडे रेड पेन, जा पप्पा देतात. हा ग्रीन देतात ते पप्पा, जा. सॉरी हा. लंग्स, हार्ट काय करते? हार्टचे फंक्शन आहे की पंपिंग करणे आणि काय करते? आपलं प्राणवायू पोषक द्रव्य आपल्या शरीराला प्रोव्हाइड करते. सॉरी, हार्ट. लंग्स काय करतात? एक्सेल अँड इन. राईट, व्हेरी गुड. मॅम फिल्टरिंग एअर. एक्सेल आणि इनहेल. म्हणजे मला विचार, लंग्स म्हटलं ना तुम्ही? हा, लंग्स काय करते? एअर फिल्टर, म्हणजे आपलं हवा वगैरे हो, बरोबर आहे. एक्सेल आणि इनहेलचं पण काम करते. जर तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये क्वेश्चन्स छोटे छोटे विचारले, छोटे छोटे म्हणजे की बाबा द लंग्स हेल्प इन ब्रिथिंग, दे टेक इन ऑक्सिजन अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साइड. तर लंग्सचं फंक्शनिंग तुम्हाला विचारले आणि तिथं फंक्शनिंग मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत, चुकीचे दिलेत. कोणाकोणाचं ब्रेनचं पण दिलंय, हार्टचं पण दिलंय, स्टमकचं पण दिलंय. तर तेव्हा तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. रेस्पिरेटरी बोलल्यानंतर ना श्वसनच्याच रिलेटेड सगळं येतंय. ओके. स्टमक मध्ये काय आहे? स्टमकचं फंक्शनिंग काय आहे? पचन क्रिया घडवून आणणे आणि डायजेशन. राईट, व्हेरी नाईस. आणि लिव्हरचं? लिव्हरच्या रक्तातील अपायकारक अपायकारक घटक द्रव्य काढणे. बाहेर काढणे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि किडनी, मूत्रपिंड जे आहे ते काय करतंय? आता हे जे पॉइंट तुम्ही असेच लक्षात ठेवले, जसे मी सांगितले तसेच खरंच खूप छान लक्षात ठेवलेत. हे जे आहे ना, तुम्हाला मी PDF जरासं तयार करून सरांजवळ सेंड करते. मग तुम्ही जेव्हा तुमची एक्झाम असेल किंवा आता तुम्ही जसं सेल्फ स्टडी करायला बसाल ना, तेव्हा तुम्ही हे नुसते रिकॉल केले ना पॉइंट आणि तुमचे जे एक्झामशी रिलेटेड क्वेश्चन असतील त्याच्याशी रिलेटेड, तर ते तुम्हाला आले अचानक तरी पण तुम्हाला सांगता थोडंसं विचार करून लिहिता पण येतील ना? येतील की नाही? हो मॅम. येस मॅम. हो मॅडम, हो येतील. तर हे तुम्हाला खूप असं वाटत असेल की मिस खूप बेसिक सांगतात ते, आम्हाला हे पहिल्यापासूनच माहिती, काही सांगतात ते बाबा ह्या नवीन तर काहीच नाही ह्याच्यामध्ये. पण जो तुमचा सिलेबस आहे का नाही, ह्या सिलेबस पासून मानवी जीवशास्त्र किंवा मानवी शरीरातील ऊती, अवयव हे इथूनच स्टार्ट आहे. सो बेसिक असलं तरी पण थोडंसं लक्ष देऊन ऐका. ओके. ओके. इंटेस्टाईन. हा, इंटेस्टाईन जे आहे, आतड्यांचं काम काय आहे? इंटेस्टाईन काय करतं? ऍब्झॉर्ब करतं. कशाला करतं ऍब्झॉर्ब? न्यूट्रिशन जे आहे ते ऍब्झॉर्ब करतं. कुठून करतं? डायजेस्टेड फूड अँड रिमूव्ह वेस्ट फ्रॉम द बॉडी. काय करतं रे? इंटेस्टाईनचं काम आहे. जे बाबा इंटेस्टाईन काय करते? ऍब्झॉर्ब करते न्यूट्रिशन्स आणि डायजेस्टेड जे फूड पासून, आणि काय करते? रिमूव्ह वेस्ट फ्रॉम द बॉडी. आतडे पचलेल्या अन्नातील पोषक द्रव्ये शोषून घेतात आणि उरलेला कचरा शरीरातून बाहेर टाकतात. हे फक्त इंटेस्टाईनचं काम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम वेगळं आहे आणि इंटेस्टाईनचं काम वेगळं आहे. आतडे वेगळं काम करतात आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम, पाचन संस्था जी आहे ती वेगळं काम करते. ओके. कन्फ्युजन त्या दोघांमध्ये करायचं नाही. समजलंय ना दोघांमधला डिफरन्स? एक काय करतंय? येस. हा, काय करतंय? जे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा पोट आहे ते काय करतंय की बाबा ते फक्त फूड डायजेस्ट करतं आणि आपल्या बॉडीला ऊर्जा किंवा एनर्जी देण्याचं काम करतं. आणि जी आतडी आहे ते काय करते? जे डायजेस्ट झालेलं फूड आहे, ते काय करते? त्याच्यातले पोषक तत्व किंवा पोषक द्रव्ये शोषून घेऊन उरलेलं जे नको असलेल्या गोष्टी आहेत ते शरीरातून बाहेर टाकते. हे इंटेस्टाईनचं काम आहे. आता जी त्वचा आहे आपली, स्किन, ती काय आहे? त्याचं काम काय आहे? त्याचं फंक्शन काय आहे? जी स्किन आहे ती स्किन प्रोटेक्ट द बॉडी प्रोटेक्ट फ्रॉम द हार्मफुल जर्म्स, रेज. हीट, राईट, कोल्ड. इट ऑल्सो हेल्प्स इन टेम्परेचर कंट्रोल. काय आहे? ती आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा उपयोगाची आहे. जर तुम्ही इमॅजिनेशन मध्ये केलं की बाबा आपल्याला त्वचाच नसते, तर आपण हे जे सगळं आहे ते त्वचा किंवा शरीरातले जंतू, उष्णता, थंडीपासून संरक्षण हे सगळं झालं असतं का? नाही.
आणि ते शरीराचे जी संरचना आहे किंवा बॉडीचं जे इम्प्लांटेशन आहे ते पूर्ण झालं म्हणजे व्यवस्थित झालंच नसतं. त्वचा हा मेन घटकच आहे बॉडी मधला सुद्धा. त्वचा शरीराचे जंतू, उष्णता आणि थंडीपासून संरक्षण करते. तसेच शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. नंतर डोळ्याचं फंक्शनिंग तुमच्या भाषेमध्ये सांगा की डोळ्यांचं काय आहे? पाहण्यासाठी डोळे बघणे. पाहण्यासाठी बघण्यासाठी, कान ऐकण्यासाठी. हे सोपं सोपं आहे. पॅनक्रियाज जे अग्नाशय आहे ते काय करतात? आता पॅनक्रियाचं फंक्शन, पॅनक्रियाज प्रोड्यूस इन्सुलिन विच हेल्प्स कंट्रोल ब्लड शुगर. बघा, जे अग्नाशय आहे इन्सुलिन तयार करतं जे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतं. रक्तातील साखर माहिती आहे सगळ्यांना, जर ती कमी जास्त झाली तर आपल्याला डायबिटीस सारखे आजार आपल्याला त्याच्या सामोरे जावं लागतं. आता आपण हे टॉपिक बघता बघता आजारांकडे पण येणार आहे. म्हणजे बाबा कुठले आजार कशामुळे होतात हे थोडंसं लक्षात ठेवा. पॅनक्रियाज जे आहेत, अग्नाशय जे आहे, द पॅनक्रियाज प्रोड्यूस इन्सुलिन, ते प्रोड्यूस करतं इन्सुलिन विच हेल्प्स कंट्रोल ब्लड शुगर लेवल. आणि शरीरामध्ये साखरेचं प्रमाण असणं गरजेचंच आहे, बट ते जास्त किंवा कमी शरीराला ते चालत नाही. कारण जर कमी झालं तर आपल्याला चक्कर येणे किंवा लो बीपीचा त्रास होणे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे शरीर आहे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम कोण करत असतं? हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की बाबा शरीरामध्ये इन्सुलिन कोण करत असतं? पॅनक्रियास पॅनक्रियाज. हा, बरोबर. बोन्स अँड मसल्स. नंतर आहेत बोन्स अँड मसल्स, हाडे आणि स्नायू. जे हाडे आणि स्नायू आहेत आपल्या शरीरामध्ये की बाबा काय करतात? ते गिव्ह शेप अँड सपोर्ट टू द बॉडी वाईल मसल्स हेल्प्स इन मुवमेंट. बरोबर ना? की बाबा बोन्स काय काय करतात आपल्या बॉडी शरीरामध्ये की बाबा आपल्या शरीराला शेप देण्याचं काम किंवा आपले मसल्सला सपोर्ट देण्याचं काम. हाडे शरीराला आकार देतात, आधार देतात आणि स्नायू काय करतात? हालचालींना मदत करतात. आता जे आपण बघितलं की बाबा अवयव प्रणालीमध्ये अवयव प्रणाली वेगळी आहे आणि हे जे आहे जे सिस्टीम होत्या मी सांगितलेल्या मगाशी, हे जे सांगितले हे जे तुम्हाला स्लाइड आहे, तुमच्या डोळ्यासमोर जी स्लाइड आहे ती आहे मेजर ऑर्गन्स सिस्टीम, अवयव प्रणाली आहे. आणि आता आपण जे बघितले ते मेन ऑर्गन्स आहेत शरीरातले. समजतंय का? हो की शरीरामध्ये जे फंक्शनिंगचं काम आहे ते ऑर्गन सिस्टीम आहे आणि हे जे आहे ते मेन ऑर्गन्स आहेत की बाबा जे बॉडीतले आपले पार्ट आहेत एक एक ते. ओके. हो आता हे झालेलं आहे आपला मानवी शरीरामधला मानवी जीवशास्त्रामधला एक पॉइंट किंवा टिश्यू, ऊती हे जे आहे तो एक पॉइंट झालेला आहे. तर आता ह्याच्यावरती तुम्हाला काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारू शकतात हे मी तुम्हाला थोडक्यात थोडंसं सांगते. आता विच ऑर्गन मॅडम आवाज ब्रेक झाला तुमचा. सांगा की विच ऑर्गन कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेट्स ऑल बॉडी फंक्शन? ब्रेन. 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 राईट. सोपंच आहे. विच इज द मेन ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम? मानवी मानवी शरीरात रक्तभिसरण प्रणालीचा मुख्य अवयव कोणता आहे? तर हृदय. आता हे बेसिक मी तुम्हाला जरासं सांगितल्यामुळे तुम्हाला जरा आयडिया आली, राईट? की बाबा असे छोटे छोटे क्वेश्चन आले किंवा त्या टाइप मध्ये क्वेश्चन्स आले तर तुम्हाला करता येतील. बरोबर? हो सर तिथं शेख सर आहेत का तिथे? आहे ना मॅडम, काय झालं? तर तुम्ही स्लाइड पुढच्या दाखवलंच नाहीत. तुम्ही सांगितलंच नाही ना मला, सांगितल्याशिवाय कसं दाखवून? एकच मिनिट हे सर, एक झालं. मिनिट. बर ठीक आहे, थांबा. असू दे स्लाइड. एक मिनिट चालू. कुठली दाखवू मॅडम सांगा मला. असू दे, ही झालेत माझे पॉइंट कव्हर. पण आता हे ऊतीचं थोडंसं आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तर असू द्या. मी तुम्हाला मगापासून असं पुढं पुढं घेत होतो, तुम्ही काय सांगितलंच नाही, मागं घ्या पुढं घ्या. ओके ठीक आहे, मला समजलंच नाही तुम्ही ते सांगण्यासाठी थांबले म्हणून. ओके, काही इश्यू नाही. आता ही राहू दे का? हा, असू द्या.
आता आपण ऊती बघितल्या. आता हे हा. आपण पुढे जे ऊती आहेत, टिश्यू आहेत. एनी एनी प्रॉब्लेम? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो येस येतो. मॅम. हो मॅम. शरीरातील ऊती ज्या आहेत, आपलं जे आरोग्यशास्त्र आहे त्याच्यामध्ये मानवी जीवशास्त्र, मानवी शरीरातील अवयव, ऊती, विविध प्रकारचे आजार व त्यांचा प्रादुर्भाव करणारे घटक, हे जे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे. आता ही जी स्लाइड आहे ती ऊतीची आहे. आपलं ऊती झालंय डिस्कशन की बाबा सेल्स आहेत. सेल्स नंतरून जे सेम सेल्स आहेत त्याच्यानंतरून एकत्रितपणे काय तयार होणार आहेत? ऊती तयार होणार आहे, बरोबर ना? आणि त्या ऊतींचेच ह्याच्यामध्ये आता प्रकार दिलेले आहेत. टिश्यूज इन ह्युमन बॉडी. ऊती म्हणजे काय? समान रचनेच्या कार्याच्या पेशींचा समूह. टिश्यू आर द ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर अँड फंक्शन. त्याचे प्रकार किती असतात? त्याचे प्रकार बघा. उपकला ऊती, स्नायू ऊती, मज्जा ऊती, संयोजी ऊती आणि मानवी शरीरातील जीवनक्रिया जी आहे ती वेगळं आहे. ओके, लाईफ प्रोसिजर, जीवनक्रिया, जे आता मी जे सगळं तुम्हाला सांगितलंय ना तेच हे पॉइंट येतील. पण ते ऊतीचे टाइप्स कोणकोणते आहे? एपिथेटियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत हे ऊतीचे प्रकार आहेत. आणि ऊतींपासून सेल्स पासून ऊती बनतात आणि ऊतीपासूनच ऑर्गन्स आहेत आणि ऑर्गन्स पासून ज्या आपल्या अवयव मधल्या प्रणाली आहेत ज्या ज्या एक एक, हे त्याचं फंक्शनिंग आहे. आता आपण दुसऱ्या टॉपिक वरती येऊया की बाबा रोग आणि जे कशापासून ते रोग शरीरामध्ये प्रादुर्भाव रोगांचा होतो. सो आता जे मराठी मीडियमची मुलं आहेत की बाबा आपल्याकडे किती टाईपचे आजार असतात? एक असतात की बाबा संसर्गजन्य, दुसरं असतं संपर्कजन्य. विदाऊट संसर्गजन्य आणि दुसरं असतं असंसर्गजन्य. इन्फिक्शियस अँड अनइन्फिक्शियस डिसीजेस. आणि मेन म्हणजे काय आहे? हेल्थ म्हणजे आपलं काय असतं की बाबा हेल्थ काय आहे आपलं की हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिगिनिंग अँड नॉट मेनली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. हेल्थ म्हणजे फक्त की आपण आजारी आहे हेच नाहीये, की हेल्थ म्हणजे नक्की काय आहे? मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही आपण सुदृढ असतंय त्यालाच काय म्हणतात की बाबा आपलं आरोग्य व्यवस्थित आहे. आणि रोग, डिसीजेस म्हणजे काय असतं की बाबा शरीर जेव्हा क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी एखादी स्थिती येते म्हणजे त्याला काय म्हणायचंय? रोग म्हणायचंय, म्हणजे त्याला डिसीजेस म्हणायचे. आता टाईप ऑफ डिसीजेस खूप आहेत, पण ते टाईप ऑफ डिसीजेस कशावरती पडलेले आहेत? पहिला आहे इन्फिक्शियस डिसीजेस आणि दुसरा आहे नॉन इन्फिक्शियस डिसीजेस, बरोबर ना? तर पहिल्यांदा इन्फिक्शियस डिसीजेस थोडस तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, आवाज येतोय ना सगळ्यांना? जे मी हो मॅम. एक्सप्लेन हो करते ते हो, येस समजतंय ना? मॅम. आपण ऍक्च्युली ते स्लाइड मध्ये सगळं ह्याचंच आहे, जीवशास्त्राचं, शरीरातील अवयव, ऊती, मानव शरीरातील प्रमुख अवयव, तर हे मी तुम्हाला समजून सांगितलेत, राईट? आणि त्याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चनची सर, शेख सर, सर बोला मॅडम, बोला. मी तुम्हाला ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनची स्लाइड जी पाठवली आहे ना ती शेअर करा ना एकदा. मला फक्त एकदा क्वेश्चन्स बघू द्या, मग नंतर मी दुसरा टॉपिक स्टार्ट करतो. मी ते मल्टिपल चॉईस सगळ्याच्या शेवटी क्वेश्चनची ठेवलं जी होतं. ते क्वेश्चन होते ना, मी सगळ्याच्या शेवटी ठेवले होते. हा बर, दिसतंय का तुम्हाला आता? हा दिसतंय. मुलांना दिसतंय ना तुम्हाला हे सगळं? हम्म. येस हॅलो ओके. सर. मॅम. हो, मानवी दिसतंय मॅडम. शरीरातील मानवी शरीरातील तर सर्व हा, बोला अवयव, ना सर, बोला बोला. मानवी मानवी ऐकून घ्या, मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून दिली पोस्ट, त्याला जास्त करायला लागेल. बरोबर, तीच पोस्ट हिट करायची आपल्याला. तुम्ही जे 5 लिंक काढले मला माहित नाही कुठले काढले.
शेख सर, तुम्ही मला बोलताय का सर? नाही नाही मॅडम, त्यांनी बाहेर चालू आहे त्यांचं कॉल. बरं ठीक आहे. मानवी शरीरातील सर्व अवयवांना समन्वय कोण करतो? विच मेंदू. मेंदू organ ब्रेन control and coordinates all body function? लिव्हर कोण कोऑर्डिनेट ब्रेन करतं? ब्रेन 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 कंट्रोल ब्रेन ब्रेन कोऑर्डिनेट लिव्हर कसं करेल? आणि लिव्हर नाही, ब्रेन, राईट. मानवी शरीरात रक्तभिसरण प्रणालीचा मुख्य अवयव कोणता आहे? हे जे क्वेश्चन्स आहेत ना, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा सोडवून मला उद्या दाखवू शकता ना. हो हो लागले सांगून टाकतो ना मॅम. हा, आता काय सांगा. म्हणताय? सॉल्व करून घ्या ना मॅम. ओके. बघा, दुसरा आहे, मानवी शरीरातील रक्तभिसरण प्रणालीचा मुख्य अवयव कोणता आहे? रक्तभिसरण प्रणालीचा हृदय. हृदय, राईट. मानवी शरीरातील ऊती म्हणजे काय? पेशी रचना, पेशी संरचना. पेशी रचनापट काय आहे? समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह, पेशींचा समूह. राईट. पचन संस्थेतील पचनक्रिया सुरुवात कुठे होते? वेअर डज द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स इन तोंडात. तुम्हाला हे प्रश्न सोडवून घ्यायचेत का मॅडम? यांना ग्रुपला टाकू दे का? मुलं म्हणतात ते की इथं सोडवून घ्यायचं. ग्रुपला टाका सर, प्रॅक्टिस साठी असू दे. बरं, ग्रुपला टाका सर हे सगळं. फोर्थचा आन्सर तोंडात येते मॅम, माउथ. हॅलो, पचन क्रियेची लहान लहान आतड्यामध्ये, स्मॉल इंटेस्टाइन. मॅडम ते क्वेश्चन सोडवा फक्त बस. पचनाची सुरुवात कुठे होते? लहान आतडे ना. नाही, तोंडात. तोंडापासूनच सुरुवात होते. पण तोंडात चावतो. पचन म्हणजे पोटामध्ये, लहान आतड्यामध्ये होते. लहान आतडेच मॅडम. येत आहे दुसरा. मॅडम आहेत का? मॅडम सुरुवात विचारली. सुरुवात कुठे होते? पचन क्रिया पोटातच होत असते की स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. आपण अन्न खातो किंवा चावतो, ते पचन कुठं होतं? स्टार्टिंग तोंडातनच होते मॅम. स्टार्टिंग तोंडात, सुरुवात तिथूनच होते ना, तोंडापासून. मॅडम नाहीत वाटतं. नाहीत मॅडम, नाहीत. तोपर्यंत आपण चर्चा करूया. हॅलो शेख हा सर, बोला. बोला. काय अडचण आहे? हा, काही नाही, माझी स्क्रीन गेली होती आता. दिसते ना आता? हा हा, कुठे कोणता सर, स्लाइड फोर्थ थोडी क्वेश्चन वर खाली राहिलं. करा ना. हा, क्वेश्चन पचन संस्थेतील पचन क्रियेची सुरुवात कुठून होते? तर मगाशी कोणीतरी तोंडात. आन्सरिंग केलं होतं मे बी. तोंडात. हा, राईट. तोंडातच आन्सर. त्याचा राईट, तेच करेक्ट आन्सर आहे. सर थोडस स्लाइड हे करता का? सर स्लाइड मॅडम. वर करता का मॅडम. थोडीशी? हा, तोंडात कसं थोडस म्हणजे आम्हाला एक हिंट लक्षात राहण्यासाठी. दिस क्वेश्चन इज एक्सप्लेन मॅम प्लीज. ओके. बघा काय दिलेलं की बाबा, पचनाची सुरुवात तोंडात लाळेमुळे होते. का होते? सलाइव्हा असते
त्यामुळे त्याचा आन्सर आहे तो माउथ. म्हणजे लाळेमध्ये ॲमिलेसिस एन्झाईम्स कार्बोहायड्रेट विघटन सुरू करतं आणि तिथून आपली जी प्रोसिजर आहे ती स्टार्ट होते. जर तुम्ही तोंडामध्ये अन्न चावणार नाही, बरोबर, आपण घास कसा चावतो? लाळेमुळे चावतो ना. तुम्हाला कळतंय का मी काय सांगते? तुम्हाला त्याचं आन्सरिंगचं येस थोडंसं येस येस डिस्क्रिप्शन पाहिजे कळलं होतं ना. आता तर कळलं मॅडम. हा, हो पचनाची कळलं सुरुवात मॅडम. आपल्या तोंडात होते, लाळेमुळे होते. तर लाळेमध्ये कोणतं असतं एन्झाईम? एन्झाईम असतं आम्लाईस. एन्झाईम कार्बोहायड्रेट हे काय करतं राजांनो? विघटन करतं. त्यामुळे काय होतं की बाबा तिथून ते त्यांच्या ते काय म्हणतात की बाबा काय सांगितलं त्यांनी, पचन क्रियेची सुरुवात तर तोंडामधूनच होते. बिकॉज तिथून आपण मेन इनटेक करण्याचं काम करतोय आणि तिथूनच आपण जे फूड आहे आपलं ब्रेक करून त्याच्यामध्ये जे सलाइवा आहे आपली तोंडामध्ये कार्बोहायड्रेटचे विघटन सुरू होऊन आपलं ती प्रोसिजर आपली इनटेक होऊन आतमध्ये सुरू होणार, राईट? येस येस मॅम, मॅम. येस येस. नंतर क्वेश्चन नंबर सर थोडस स्क्रीन वरती करता का स्लाइड? क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 फक्त ठेवा तिथे. क्वेश्चन नंबर 6 काय आहे? मज्जा 5 संस्थेचे मॅडम. दोन मुख्य मॅडम फिफ्थ राहिली की. फिफ्थ Fifth राहिलाय क्वेश्चन. का? हा 4 झाले फक्त. बर, फिफ्थ सांगते मी काय आहे. श्वसन संस्थेत वायूंची देवाणघेवाण कुठे होते? श्वसन सी संस्थेत सी वायूंची ऑप्शन सी. नाकगुहा. अ, नाकगुहा. बर, मी सांगते तुम्हाला, ऑप्शन पण सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. वेअर डज द एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑकर इन द रेस्पिरेटरी लंग्स. सिस्टम? हा, पहिले सगळे ऐका. 4 तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. एक आहे श्वसन नलिका, दुसरा आहे फुफ्फुसातील अल्व्हिओलाई आणि नाकगृह म्हणजे नसल कॅव्हिटी आणि छातीचे पिंजरे. तर आपली नाकगुहा. जी सी. कोण नाही, हे करेक्ट आन्सर नाहीये. सी आहे अजून मॅम. everybody, श्वसन नाकगुहा नाहीये. श्वसन सर, श्वसन फिफ्थ वाला क्वेश्चन, श्वसन फिफ्थ वाला श्वसन क्वेश्चन. श्वसन हा, श्वसन नलिका राईट राईट श्वसन राईट नलिका. सर. श्वसन नलिका श्वसन नलिका. श्वसन नलिका काय आहे हे बघा. काय श्वसन नलिका सांगितलंय? मॅडम. नाही, आन्सर रॉंग आहे. श्वसन संस्थेत म्हणजे जिथून आपण गॅस आपण वायू जो आपल्या शरीरामध्ये एक्सहाल इनहाल करतो, तर तो कुठून घेतो आपण? कुठून होते सुरुवात त्याची? किंवा नाकगुहाचे काय? हा, सी तर से तो नाकगुहा. फुफ्फुसातील दुसरा जो ऑप्शन आहे का नाही, फुफ्फुसातील अल्व्हिओलाई. अल्व्हिओलाई ऑफ लंग्स म्हणजे काय आहे? अल्व्हिओलाई ही सूक्ष्म वायुपुटिका आहे जिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा आदान प्रदान होते. आदान प्रदान म्हणजे देवाणघेवाण होते त्यांची. काय होतंय तिथं? अल्व्हिओलाई. हे तुम्ही खूप असं राईट अंडरलाईन करा किंवा तुम्हाला लिहून एका पेज वरती लिहून घ्या की अल्व्हिओलाई हा आपण ऐकला नसेल शब्द. फुफ्फुसातील अल्व्हिओलाई हे जे आहे सूक्ष्म वायुपुटिका, तिथे काय होते? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे देवाणघेवाण होते किंवा अदलाबदल होते, असं समजून जा. ओके, इट इज क्लिअर व्हॉट येस एव्हरीवन? मॅम. ओके, गो थ्रू क्वेश्चन नंबर 6. ओके, मज्जा संस्थेचे दोन मुख्य भाग कोणते आहेत? बरोबर ना? तोच आहे ना फर्स्ट. क्वेश्चन? हो हो. मज्जा संस्थेचे दोन मुख्य भाग कोणते आहेत? व्हॉट आर द टू मेन पार्ट्स ऑफ द नर्वस सिस्टीम? कोणते आहेत? मेंदू आणि मज्जारोज. मेंदू मेंदू आणि आणि मज्जारज्जू. ब्रेन आता अँड हे स्पिनल हे कॉर्ड. थोडासा क्वेश्चन म्हणजे हे आपण म्हणजे जे सांगितल्यामधला चालता. क्वेश्चन नंबर जो 5 होता तो राईट डाऊन करून घेतला तरी चालेल. वेअर डज द एक्सचेंज ऑफ गॅस ऑकर इन द रेस्पिरेटरी सिस्टीम? हा थोडासा हटके आणि थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे की त्याचा आन्सरही वेगळा आहे थोडंसं. जे म्हणजे आपल्याला असं वाटतं हे वाटत असेल हे ते आहे, पण ते नाहीये आन्सर, राईट? तर थोडंसं तुम्ही ते स्क्रीनशॉट मारा किंवा ते क्वेश्चनला स्टार करून ठेवा. ओके, की बघता क्षणी आपल्याला असं वाटतं हे आहे ते आहे, पण ते नाहीये ऍक्च्युअल मध्ये आन्सरिंग. ओके, समजतंय का? क्वेश्चन नंबर 5 ला फक्त क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर करेक्ट
केलेला आहे तुम्ही. ओके आता क्वेश्चन मॅडम. नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय आहे? क्वेश्चन नंबर 6 7 6 झालं ना? हा झालं ना? मेंदू आणि सांगितलं ना? तेच आहे ना उत्तर हे हा बरोबर आहे. कोणीतरी दिलतं ना आता आन्सर, मेंदू आणि मज्जारज्जू. मज्जारज्जू. बिकॉज हे दोन्ही मिळून केंद्रीय मज्जासंस्था सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार करतात. बरोबर ना? हे त्याचं Yes. एक्सप्लेनेशन पण Yes. थोडंच आहे. आता क्वेश्चन नंबर 7 जो आहे, मानवी शरीरातील कोणती प्रणाली अपशिष्ट पदार्थ बाहेर टाकते? अपशिष्ट मीन्स बी व्हॉट? वेस्ट मटेरियल. हा बी मानवी शरीर. आता ते बघा बरं, तुम्हाला कोणतं वाटतंय? एक्स्ट्रोलिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम. मूत्रसंस्था. एक्सक्रिटरी Very सिस्टीम. good. बी मूत्रपिंडाचं फंक्शनच काय आहे की रक्तातील नको असलेली गोष्टी फिल्टर करून नको असलेल्या गोष्टी बाहेर युरिनच्या स्वरूपात बाहेर टाकतात. तर आन्सर करेक्ट आहे तुमचं. क्वेश्चन नंबर 8. सर स्लाइड थोडी हे करा ना. टाइम टेबल सेट कर. क्वेश्चन नंबर 8. नेक्स्ट स्लाइड. ओके. हृदय हा अवयव कोणत्या प्रकारच्या ऊतीपासून बनलेला आहे? आता हृदय, द हार्ट इज मेड अप ऑफ विच टाइप ऑफ टिश्यू? तर 4 ऑप्शन आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कोणता टिश्यू असू शकतो? सी. डल्स टिश्यू. व्हेरी नाईस. संयोजी बरोबर आहे. संयोजी ऊती नाही. सी कोणी केलं आता आन्सरिंग ते बरोबर आहे. स्नायू ऊती स्नायू आन्सर ऊती. आहे. हा स्नायू ऊती. त्याचा आन्सर आहे हृदय हे स्नायू ऊतींपासून बनलेलं असतं. हृदयात कार्डियाक स्नायू असतात जे सतत आकुंचन प्रसारण पावतात. म्हणून ते स्नायू ऊती आहेत. स्नायूचं काय आहे की ते हालचाल करू शकतात. स्नायू ऊती मस्क्युलर टिश्यू काय आहे फंक्शनिंग? हृदयात ज्या कार्डियाक आहेत का नाही, त्या स्नायू असतात जे सतत आकुंचन प्रसरण पावतात. म्हणून हृदय हे कशाने बनलेलं असतं? स्नायू ऊतींनी बनलेलं असतं. हे आहे 8व्या क्वेश्चनचा आन्सर. संयोजी ऊती वगैरे नाहीये. क्वेश्चन नंबर 9 काय आहे? गो थ्रू क्वेश्चन नंबर 9. रक्तातील लाल पेशींचे मुख्य कार्य काय आहे? बघा लाल पेशी म्हणजे काय? ऑक्सिजन वहन रेड. करणे. बर आता 2 मिनिटं ह्या स्लाइड वरती थांबूया. तर मी तुम्हाला सांगते बाबा, रक्त जे आपल्याकडे ब्लड आहे ते ब्लड, आता मी मगाशी एक क्वेश्चन विचारलेलं की बाबा रक्त हे लालच रंगाचं का असतं? बिकॉज त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं. बरोबर ना? आपण जर लॅबमध्ये गेलो तर आपलं रक्त मोजतात का रे? नाही. आपलं काय मोजतात? हिमोग्लोबिन चेक करतात. म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा आपलं हिमोग्लोबिन किंवा रक्ताचं प्रमाण किती आहे. राईट? की 1 लिटर रक्त आहे, 2 लिटर, ह्याच्यावरून नाही कळत. ते कशावरून कळतं? हिमोग्लोबिन. की बाबा रक्तामध्ये आरबीसी आणि डब्ल्यूबीसी असतात. आरबीसी म्हणजे काय असतं? रेड ब्लड सेल. आणि डब्ल्यूबीसी असतात व्हाईट ब्लड सेल. रेड ब्लड सेलचं फंक्शनिंग काय आहे? ऑक्सिजन प्रोव्हाइड करणं. ऑक्सिजन वन. त्याला बरोबर का नाही? शरीराला ऑक्सिजन प्रोव्हाइड करणं आरबीसीचं काम असतं. डब्ल्यूबीसीचं काय काम असतं? आपल्या शरीरामध्ये रक्त गोठवण. डब्ल्यूबीसी काय करत असतात? रक्त गोठवणे पण येतात डब्ल्यूबीसी. काय करतात? रक्त गोठवणे पण डब्ल्यूबीसी कार्य नाही करते ना? नाही रक्त गोठवण नाही. डब्ल्यूबीसीचं फंक्शन आहे. ऐका हे एक्स्ट्रा नॉलेज आहे. आपल्या स्लाइड मध्ये नाहीये, मी सांगते तुम्हाला. डब्ल्यूबीसी काय करतात? आरबीसी आपले ब्लडचे 2 टाइप्स आहेत. आरबीसी आणि डब्ल्यूबीसी. आरबीसीचा फुल फॉर्म आहे रेड ब्लड सेल. डब्ल्यूबीसीचा आहे व्हाईट ब्लड सेल. आरबीसी काय करतं? रक्तातील लाल ज्या पेशी आहेत त्या आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ओके. आणि जे डब्ल्यूबीसीज आहेत, पांढऱ्या पेशी ज्याला म्हणतात, त्या पेशी काय करतात? आता सपोज आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस आलाय किंवा आपल्या शरीरामध्ये एखादा जीवजंतू आलाय, तो आपल्या शरीराला नकोय, तर ते फायटिंगचं जे एनिमी मारण्याचं किंवा फायटिंगचं जे काम आहे ते कोण करत असतं? डब्ल्यूबीसीज करत असतात. की आपल्या आजारापासून जे संरक्षण आपलं होतंय की बाबा आता खूप असं वेगवेगळे व्हायरस आहेत ते शरीरामध्ये जातात, तर लगेच आपण आजारी पडतोय का? नाही. बिकॉज डब्ल्यूबीसीज ते ज्यावरती स्टँड घेतात ते त्याच्यावरती काय म्हणतात त्याला? रोगप्रतिकार शक्ती की बाबा डब्ल्यूबीसी जर आपले व्यवस्थित असतील तर आपली रोगप्रतिकार शक्ती काय आहे? स्ट्रॉंग आहे. म्हणजे ते किटाणूपासून किंवा जर्म्स पासून लढण्याचं काम डब्ल्यूबीसी करत असतात. ओके. हे खूप बेसिक आहे. समजलं? यस मॅम. हो.
हो मॅम. आता इथे बघा रक्तातील लाल पेशींचं म्हणजे जे रक्त आहे रक्तातील लाल पेशींचं मुख्य कार्य काय आहे? काय आहे रक्तातील लाल पेशींचं मुख्य कार्य? ऑक्सिजन 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 पुरवणे. वहन करणे. वहन आज मी करणे. तुम्हाला सांगितलेलं राईट एक्सप्लेनेशन की ऑक्सिजन प्रोव्हाइड करणं किंवा कॅरिंग ऑक्सिजन राईट. मग तिथं आहे तर ह्याच्यावरून तुम्हाला अशी आयडिया येऊ शकते ना. आता हे जे पॉईंट सांगितलेत की बाबा टीचरनी किंवा मिसने असे पॉईंट सांगितले तर आपण असे आन्सरिंग करू शकतो. त्या तुम्हाला थोडेफार कल्पना येते ना म्हणजे आपण कशाला हे करू शकतो. आता रोगांपासून संरक्षण करणे हा पॉईंट आहे इथे राईट. WBC आहे म्हणायचं. तर आता इथे जर आलं असतं की पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य काय आहे तर तुम्ही काय लिहिलं असतं? रोगापासून संरक्षण करणे. बरोबर, कारण WBC फायटिंग चं काम करत असतात की आपल्या जे काय म्हणतात त्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम ते करत असतात. ओके. क्वेश्चन नंबर 10. सर स्लाइड थोडीशी क्वेश्चन नंबर 10 पुढे सरकवा ना. लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. मानवी शरीरातील सर्व अवयव एकत्र काम करून काय तयार करतात? सिस्टीम. ऑल ऑर्गन्स. पेशी मॅम. सेल. पेशी पेशी कसं असेल? आपण काय बेसिक आहे पेशी. सिस्टीम उती पण नसणार आहे. आता बघा System. थांबा आता मी ह्याचं थोडस एक्सप्लेनेशन देते हा. बघा इकडे बघा हे खूप सोपं क्वेश्चन आहे पण विचारलाय कसं बघा. मानवी शरीरातील सर्व अवयव म्हणजे ऑर्गन्स एकत्र काम करून काय तयार करतात? बघा ऑल द ऑर्गन्स टुगेदर. एनी डाऊट? कोणाला काही नो डाऊट मॅम. असेल तर नाही विचारा. मी उत्तर हा. सांगितले सिस्टीम म्हणून. डाऊट नाहीये. अच्छा, मी आता तुम्हाला एक्सप्लेनेशन देते की उती आणि पेशी का नाहीये. ओके. उती आणि पेशी का नाहीये? कारण मी काय सांगितलेलं सगळ्यात आधी आपण टॉपिक स्टार्ट केला तर सेल्स काय आहेत? सेल्स आपले शरीर बनलेलं आहे सेल्सने, बरोबर ना. टिश्यू काय आहे? सेल्स समानरित्या कार्यरत cell, करतात त्याच्यापासून काय आहे? टिश्यू बनलेलं आहे राईट. टिश्यू पासून काय बनलेले आहेत? उती पासून काय बनलेले आहे? ऑर्गन्स बनलेत, Organ. बरोबर ना. आणि त्यालाच आपण काय म्हणले मगाशी अवयव प्रणाली वगैरे काय नाव मी बोलण्यातून ऐकलंय का तुम्ही माझ्या आता मगाशी लेक्चर मध्ये? हो मॅडम. मी काय बोललो होतं का मगाशी अवयव प्रणाली किंवा शरीरातील मेजर? प्रमुख अवयव प्रणाली. हो. ओके, बोललो होतं ना. हा. म्हणजे ह्या सगळे ऑल द ऑर्गन्स टुगेदर फ्रॉम व्हॉट इज द ह्युमन बॉडी दॅट इज आन्सर इज प्रणाली म्हणजे सिस्टीम. प्रणाली इज अ नॉट गर्ल नेम प्रणाली इज अ सिस्टीम. ओके. अनेक अवयव एकत्रित करून एक अवयव प्रणाली तयार करतात. उदाहरणार्थ पचन संस्था, रक्तभिसरण संस्था, ज्या मगाशी मी घेतलेला सर्क्युलेटरी सिस्टीम, पॅनक्रियाची जी आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, हे जे आहे ते काय आहेत? प्रणाली म्हणजे काय? सिस्टीम्स आहेत राईट ना. येस मॅम. कन्फ्युजन नाही होणार आहे का? कन्फ्युजन आता नाही मॅम. आता समजलंय ना व्यवस्थित की बाबा काय कसं आहे ते? हो Yes. समजलं. आता जी ही स्लाइड आहे ना आपली एवढं एक्सप्लेनेशन सगळं झालेलं आहे त्याच्यानुसार. आता दुसरा जो पॉइंट आहे ना हेल्थ आणि डिसीजेसचा तो मी तुम्हाला सांगते, तुम्ही ऐकून घ्या. त्याच्यावरती काही डाऊट असेल ना तर मी तुम्हाला त्याच्यावरती PDF वगैरे सेंड करेल. थोडंसं फक्त आता आपला हाफ एन आवर राहिलाय तर इन्फेक्शियस जे डिसीजेस आहेत ना तेवढे कम्प्लीट होतील. फक्त पेशन्स ठेवून थोडे ऐका कारण बिकॉज त्याच्यामध्ये पॅथोजिन म्हणजे जे विषाणू जीवाणू असतात का नाही, कोणत्या जीवाणूपासून होतात, विषाणूंपासून होतात, हे थोडे थोडे मोठे मोठे शब्द आहेत की ते तुम्हाला रिकॉल करायला लागतील. थोडंसं फक्त की किती अर्धा तासासाठी इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आपण बघूया उद्या. मग ती 3D ची डायग्राम जर मला अवेलेबल झाली आवाज येत नाहीये मॅडम. कोणती स्लाइड ठेवू मॅडम याच्यातली? तुम्हाला पाच असे म्हणजे धडे म्हणा किंवा सिलेबस मध्ये जे 5 प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला मानव जीवशास्त्र, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, हे सगळ्याचे थोडे असे टॉपिक आहेत. तर ह्याच्यामध्ये पण मी 2-3 पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये एक पॉइंट फक्त राहणार आहे. जर हेल्थ अँड डिसीजेस झाला तर त्याच्यातला एक पॉइंट राहतोय आपला तो म्हणजे कुपोषण आणि आहार का गरजेचा आहे त्याच्यामध्ये. आता मला एक सांगा की बाबा
डिसिजेस म्हणजे ज्याला मी आता म्हंटल की रोग म्हणजे काय, तर सांगू शकाल का रोग म्हणजे काय आहे तुमच्या भाषेमध्ये? मॅडम याची स्लाइड पाठवली नाही का मला? पाठवल्यात सर. किती नंबरला आहे? कशाची? आता तुम्ही जे शिकवता. डिसिजेसची का? हो. डिसिजेसची नाही सेंड केली आहे सर. हा ठीक. करू का मग? असेल तर करा, नाही तर राहू द्या. अच्छा ठीक आहे. काय नाही सर, फक्त इन्फेक्शियस डिसिजेस आहेत ते मी सांगेल मुलांना. ओके. ओके, त्याच्यामध्ये 4 डिसिजेस आहेत ते त्यांना राईट डाऊन करतील किंवा ते ऐकतील. ओके. स्टुडंट्सला काही प्रॉब्लेम आहे का ह्याच्यावरती? मॅम हे सगळं ग्रुपवर माझा टाका. आवाज येतोय ना सर? हा ग्रुपला टाकतील सर. ओके, मला सांगा डिसिजेसचं सांगा मला. डिसिजेस काय असू शकतात? रोगाची तुमच्या भाषेमध्ये डेफिनेशन काय असू शकते? अबनॉर्मल रोग म्हणजे कंडिशन, काय एवढं सांग. हा शरीराला अटॅक अबनॉर्मल करणारे कंडिशन रोग म्हणतात. किंवा एखादं राईट. निगेटिव्ह इम्पॅक्ट. हा आपल्या शरीरामध्ये किंवा रोग म्हणजे फक्त शारीरिकच नाही, मानसिक पण हे असू शकतं. काय असू शकतं? मानसिकरित्या पण आपण कार्यामध्ये आपल्याला जैविक कार्यामध्ये जर मानसिकरित्या पण आपलं शरीर जर स्टेबल नसेल तर ते पण म्हणजे काय आहे? रोगच आहे. ओके, म्हणजे तुम्ही मानसशास्त्रज्ञ वगैरे असं ऐकलंय का? हो मॅम ऐकलंय. सायकियाट्रिक, यस. ऐकलंय म्हणजे सायक्रेटिक्स. ओके, तर बघा त्याच्यामध्ये आपण जरी शरीराने आपण आजारी नसलो तरी पण आपलं मानसिक धक्का बसणे किंवा मनामध्ये कोणती तरी गोष्ट असणे, ह्या गोष्टी कोण मनोरुग्ण. काढतंय? मनोरुग्ण तज्ञ डिप्रेशन. असतो. बरोबर, म्हणजे हे पण एक प्रकारचा आजार आहे. आता ह्याच्यावरती पण तुम्हाला थोडं, हे खूप असं जर बघितलं ना खूप वास्ट आहे, तर त्याच्यातलं मी तुम्हाला थोडे असे म्हणजे सिम्पली फक्त क्लासिफाईड करून सांगते की बाबा रोग म्हणजे काय? शरीर आणि मन मानसिकरित्या आपण स्टेबल नाहीये, अनस्टेबल कंडिशन आहे, तर त्याला डिसिजेस म्हणायचे. ओके, समजला हा पॉइंट? येस मॅम. हा पॉइंट क्लिअर झाला की बाबा हो डिसिजेस हो. म्हणजे काय? येस येस मॅम. डिसिजेसचे 2 टाइप्स असतात, एक अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार काय काय आजार असतात. म्हणजे कालावधीनुसार म्हणजे की बाबा त्याचा पिरियड ठरलेला असतो आणि काही काहींचा कारणांनुसार असतो की बाबा अनुवंशिक रोग असतात. आपल्या अनुवंशिक रोग म्हणजे आपल्या फॅमिली मधून आपल्याला ते आलेले असतात की बाबा आपल्याला ते कोणामुळे होत नाहीत. म्हणजे मी एखाद्याच्या शेजारी बसले त्याच्यामुळे मला झालेला नाहीये, तो माझ्या फॅमिलीमध्ये असल्यामुळे तो आजार झालाय. त्याला कोणता आजार म्हणतात? अनुवंशिक, अनुवंशिक. हेरिडेटरी डिसीज हम्म. म्हणतात. राईट. आता टाइप ऑफ डिसिजेस आहेत अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन. आता अकॉर्डिंग टू रिझन मध्ये जे आहेत का नाही, एक्वायर्ड डिसिजेस जे असतात का नाही, उपार्जित रोग म्हणतात त्याला, ते 2 प्रकारचे असतात. एक असतात इन्फेक्शियस डिसिजेस आणि दुसरं असतं नॉन इन्फेक्शियस डिसिजेस. जे इन्फेक्शियस डिसिजेस असतात की नाही, आपण म्हणतो संसर्गजन्य आजार. संसर्गजन्य आजार काय असतात? की जे बाबा दुसऱ्यांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे किंवा दुसऱ्यांचे आपलं आता सपोज एखाद्याला सर्दी झाली, आपण त्याच्या सहवासात राहिलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला संध्याकाळी होतं, दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्दीच होते. म्हणजे हे झालेत इन्फेक्शियस डिसिजेस. नॉन इन्फेक्शियस डिसिजेस कोणकोणते आहेत? नॉन इन्फेक्शियस डिसिजेस बघा, कॅन्सर आहे, हार्टशी रिलेटेड कोणता डिसिजेस असेल बाबा, हार्ट अटॅक किंवा ब्रेन अजून कोणते डायबिटीज ब्रेन आहे, है की नाही? हे जे डिसिजेस आहेत हे प्रत्येकाच्या बॉडीच्या रचनेनुसार प्रत्येकाला केव्हाही येणार आहेत. हे कोणाच्या संसर्गामुळे होणार नाहीये. ओके, HIV, एड्स वगैरे हे कोणामुळे होणार नाहीयेत. जर ते शेअरिंग वगैरे झालं तर होईल, बट संसर्गजन्य कशाला म्हणतात? की बाबा आता एक व्हायरस आहे, माझ्या बोलण्यामधून, खोकण्यामधून किंवा शिंकण्यामधून किंवा थुंकण्यामधून हा व्हायरस स्प्रेड होतोय समाजामध्ये किंवा शेजारच्यांमध्ये, तर त्याला काय म्हणतात? संसर्गजन्य डिसिजेस किंवा इन्फेक्शियस डिसिजेस. तर आपण आज फक्त इन्फेक्शियस डिसिजेस कव्हर करूया. मेन डिसिजेस आहे इन्फेक्शियस, त्याच्यामध्ये मी तुम्हाला उद्या क्वेश्चन सुद्धा विचारणार आहे, तर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका की बाबा डिसिजेस मध्ये डिसिजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और
वेक्टर्स, इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे काय आहे की बाबा जे दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक किंवा कीटक व प्राणी यांद्वारे पसरणारे जे रोग असतात त्याला कोणते रोग म्हणतात? संसर्गजन्य रोग म्हणतात. संसर्गजन्य रोग कळाले आहेत का सगळ्यांना? की बाबा संसर्गजन्य रोग काय आहेत? हे जे हवेमार्फत आहेत किंवा दूषित पाण्यापासून आहेत, अन्नापासून आहेत, त्याला संसर्गजन्य म्हणणार आहे. आता मी एखाद्या रोगाचं नाव सांगते तुम्हाला. ट्युबरक्लोसिस. ट्युबरक्लोसिसला तुम्ही ओळखता का? काय आहे? टीबी माहिती आहे का सगळ्यांना? क्षयरोग. टीबी. हो क्षयरोग. टीबीचा फुल फॉर्म टीबीचा फुल फॉर्म किंवा टीबीला म्हणतात ट्युबरक्लोसिस. ओके. आता हा एक डिसीज आहे, संसर्गजन्य आहे. त्याचा पॅथोजेन किंवा तो कशामुळे होतो, त्याचा जीवाणू जो आहे तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. तर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता की पहिल्या ब्लॉक मध्ये लिहा ट्युबरक्लोसिस. हा ट्युबरक्लोसिसचा पॅथोजेन म्हणजे कारक. कारक काय म्हणजे कोणत्या जीवाणूमुळे होतोय तो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली ह्याच्यामुळे तो जीवाणूमुळे होतोय. तर आता संक्रमणाचे माध्यम म्हणजे मोड ऑफ इन्फेक्शन काय असू शकतं रे टीबीचं तुमच्या भाषेमध्ये, किंवा तुम्ही जर इमॅजिनेशन मध्ये जावा की बाबा संसर्गजन्य आहे तर टीबीचं मोड ऑफ इन्फेक्शन काय असणार आहे, की माध्यम काय असणार आहे एअर, संक्रमणाचे? हवा एअर हवा एअर खोकणे. खोकला राईट. हा, खोकला हवेमार्फत असू शकतं. अजून रोगाच्या वस्तू वापरणे किंवा सानिध्यात दीर्घकाळ त्या माणसाच्या राहणे, बरोबर का नाही? अजून जो पण स्पिटिंग बाय पेशंट, जो पण पेशंट आहे तो इकडे तिकडे स्पिट करतोय किंवा प्रोलॉग कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग अँड मटेरियल ऑफ पेशंट, जर आपण त्यांची बाबा वस्तू हाताळतोय तर ह्या गोष्टींमधून तो आजार एकमेकांना होऊ शकतो. तर त्याची लक्षणं म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय असू शकतात? ट्युबरक्लोसिसचे सिम्पटम्स. तर ट्युबरक्लोसिसचे सिम्पटम्स आहेत. नंतर जा तिकडे जा, मी अभ्यास करते. पेक्षा पण जास्त खोकला असणे. हा, ट्युबरक्लोसिसचे सिम्पटम्स आहेत क्रोनिक कफ. क्रोनिक कफ म्हणजे दीर्घ मुदतीचा खोकला असतो. दीर्घकाळ दीर्घकाळ म्हणजे ना तो माणूस कंटिन्युअसली खोकत असतो. त्याला म्हणजे ते असह्य होतं. तो माणूस म्हणजे कंटिन्युअसली त्याचं ते चालू असतं. 10-15 मिनिटं थोडं रेस्ट भेटली ना त्याला, तो सारखा खोकण्याचंच काम करत असतो. त्याच्या थुंकीमधून किंवा त्याच्या स्पिटिंग मधून रक्त पडतं. ब्लडी स्पिटिंग, त्याच्या थुंकीमधून रक्त पडतं. अचानकरित्या वजन कमी होतं. इन मॅक्सिएशन, डिफिकल्टी ब्रिथिंग, जर त्याच्या ह्याच्यामध्ये श्वासोश्वासामध्ये प्रक्रियेत त्याला त्रास होतो, म्हणजे श्वसन घेताना त्याला त्रास होतो. तर ह्याच्यावरती उपाय काय काय असतो? तर तुम्हाला आता मी हे सगळं ट्युबरक्लोसिसचं थोडंसं सांगितलं. तर त्याच्यावर उपाय म्हणजे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय घेऊ शकतात पेशंट? बीसीजीची लस असते, बीसीजी वॅक्सिन. आयसोलेशन ऑफ पेशंट, रेग्युलर मेडिकेशन्स लाईक डीओटी डॉट. तुम्ही कधी ऍडव्हर्टाईजला वगैरे बघितलंय का की टीबी वरती डॉट हा उपचार आहे? तर डॉट हे असे 6 महिने, हा राईट, हे 6 महिन्याची औषध पद्धती आहे की पण समाज काय करतो की बाबा एखादा टीबीचा पेशंट आहे आपल्याकडे अवेलेबल, तर त्याला असं त्याला टॉर्चर करूनच अर्ध निम्म त्याला गार करतात की बाबा तुला आता असं झालंय, तू आता मरणार आहे. तर टीबी, ट्युबरक्लोसिस, आता थोडीशी इन्फॉर्मेशन देते बिकॉज आता आपला एवढाच एक टॉपिक राहिले ह्याच्या पॉइंट मधला. टीबीचा शोध कोणी लावलेला आहे माहितीये का? हे आपल्या सिलेबस मध्ये आता नाहीये, मी विचारते. माहितीये का एनीबडी? स्टुडंट्स नो? नो मॅम, नो नो मॅम. माहित नाही. नो. तुम्हाला डॉक्टर आनंदीबाई जोशी माहितीत? हो माहित आहे. भारतातील पहिला महिला डॉक्टर, डॉक्टर. डॉक्टर आनंदीबाई जोशी. ओके. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी म्हणजे आपला भारत सोडून दुसरीकडे जेव्हा त्या अमेरिकेमध्ये अभ्यास करण्यासाठी गेल्या, तर त्यांनी टीबी ह्या विषयावरतीच, ट्युबरक्लोसिस वरती शोध लावला, बरोबर ना? तर पहिला ज्या महिला आहेत भारतातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, त्यांनी टीबी वरती शोध लावलाय. टीबी वरती पूर्णतः असं म्हणजे टीबी बंदच होणार नाही असं नाही, पण टीबी वरती प्रिव्हेन्शन आणले. म्हणजे कोणतं? बीसीजीची वॅक्सिन. बाळ जन्मल्या बघा त्याला बीसीजी वॅक्सिन देतात, ही टीबी साठी असते. लक्षात ठेवा, बीसीजी वॅक्सिन ही टीबी साठी असते. आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे पेशंटला बाजूला ठेवणे, त्याला आयसोलेशन म्हणतात. रेग्युलर मेडिटेशन लाईक डॉट 6 महिन्याचा टप्पा असतो. कोणाला 6 महिन्यात फरक नाही आला तर त्याचा 9 महिन्याचा कालावधी असतो. 9 महिन्यामध्ये त्या पेशंटला बरं नाही वाटलं तर त्याचा 12 महिन्याचा कालावधी असतो. त्याला डॉट पद्धत म्हणतात की बाबा ट्रीटमेंटची.
तर आपण आता एक आजार बघितला, कोणता बघितला? ट्युबरक्लोसिस. ट्युबरक्लोसिसचा टीबीचा फुल फॉर्म काय आहे? ट्युबरकुलोस. ट्युबरकुलस. व्हेरी नाईस. पॅथोजेन त्याचा कारक जीवाणू आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोली, हा त्याचा जीवाणू आहे. आणि त्याचे संक्रमणाचे माध्यम मोड ऑफ इन्फेक्शियस आहे स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट. म्हणजे काय आहे? रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे, रोग्याच्या वस्तू वापरणे, हे सगळं मोड ऑफ इन्फेक्शन्स आहेत. आणि त्याचे सिम्पटम्स म्हणजे त्याची लक्षणं कोणकोणती आहेत? दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोश्वास म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, ह्या सगळे त्याची काय आहेत? लक्षण आहेत, सिम्पटम्स आहेत. प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे त्याच्यावरती तुम्ही सांगाल का? प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे त्याच्यावरती मी सांगितलेलं आठवून? डॉट्स, डायरेक्ट ऑब्झर्वेशन टेकिंग वॅक्सिनेशन फर्स्ट. BCG. बरोबर, सगळ्यांचं टेकिंग लक्ष आहे. वॅक्सिनेशन. छान छान. हा छान छान. सगळ्यांचं लक्ष आहे आणि व्यवस्थित लक्ष देत आहे. खूप छान. BCG वॅक्सिन आणि डॉट. ओके. आता दुसरा आजार आहे, तुमच्या सगळ्यांना अवेअरनेस आहे त्या आजाराची. ट्युबरक्लोसिसची माहिती भेटली तुम्हाला? हो बरोबर. Yes, हो ma'am. मॅम. ओके. दुसरा आजार आहे, एक्स्ट्रा माहिती भेटली. हा एक्स्ट्रा दिली आहे बिकॉज ना हे हो माहिती असायला आनंदबाई पाहिजे. जोशी यांनी शोध लावला होता, हे आम्हाला आजपर्यंत माहित नव्हतं, ते मिळाली बरं माहिती. चालेल चालेल. आता दुसरा जो आजार आहे हिपॅटायटिस म्हणजे जॉन्डिस. आपण काय म्हणतो रे त्याला? कावीळ म्हणतो. कावीळ. ऐकले का? हेपॅटायटिस Yes, ma'am. कावीळ. Yes. हा. आता हे आपण ऐकलंय लहानपणापासून. हे हेपॅटायटिस व्हायरस असतात. व्हायरस ए, व्हायरस बी, सी, डी, ई. जेव्हा बाळ जन्माला येतं, नवीन नवजात शिशु असतं, त्याला ना 3 लस देतात बघा. एक कावीळची लस असते, हिपॅटायटिस जॉन्डिस म्हणतात, आणि दुसरं BCGची एक लस असते. ती त्याला जन्मल्या देतात. का देतात? बिकॉज हिपॅटायटिस जो आजार आहे कावीळ, हा पण पाण्यापासून कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ नीडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे जे दूषित पाणी आहे, अन्न आहे, वापरलेल्या सुया आहेत, रक्त पराधन आहे, ह्याच्यापासून हा आजार पसरू शकतो. आता त्याची लक्षणं काय आहेत बघा. अॅनोरेक्सिया. अॅनोरेक्सिया मीन्स व्हॉट? भूक मंदावती. येलो युरिन, जनरल विकनेस, नॉझिया, ओमिटिंग, ग्रे स्टूल म्हणजे बघा गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी. ह्या सगळे त्याचे लक्षण आहेत. काय आहेत? अॅनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नॉझिया, ओमिटिंग, हे त्याचे लक्षण आहेत, म्हणजे त्याचे सिम्पटम्स आहेत. हेपॅटायटिस झालंय बाबा ह्या माणसाला, तर त्याचे कशामुळे कळणार आहेत? बिकॉज हे त्याच्यामध्ये उद्भवणार आहे की बाबा भूक नाही लागणार, त्याला युरिन येलो कलरची होणार आहे, थकवा येणार आहे, मळमळ होणार आहे. ओके. आता त्याच्यावरती उपाय म्हणजे त्याच्यावरती प्रिव्हेन्शन काय आहे किंवा त्याच्यावरती उपचार काय करू शकतात? तर त्याच्यात एकदम सिम्पली आहे. ड्रिंकिंग बॉईल वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स करू शकतात. पाणी उकळून व गाळून प्यायचे आणि स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी नंतर हात साबणाने स्वच्छ धुवायचे. हेच आहे हेपॅटायटिस जॉन्डिस मध्ये काळजी घेण्याचा. फक्त त्याचा पॅथोजिन जे आहे ना, त्याचा जो व्हायरस जो आहे ना, हेपॅटायटिस व्हायरस, ते कोणते आहेत? ABCDE. लक्षात राहील? Yes, ma'am. येस मॅम. हेपॅटायटिस आणि पॅथोजिन त्याला म्हणतात. मॅडम कावीळ झालेल्या लोकांना ऑइली आणि स्पायसी खायचं नाही ना जास्त, हा नसतं आणि खायचं आंबट पण. बिकॉज ते स्टमक रिलेटेडच प्रॉब्लेम असतो ना त्यांना. मॅडम, हेपॅटायटिस आर नॉट क्युरेबल ना? नाही, क्युरेबल आहे. मला आहे ना. हेपॅटायटिस वरती लस, हेपॅटायटिस क्युरेबल आहे बिकॉज होतो तो बरा आपले औषधांनी. होतो बरा. औषधांनी पण आणि डेंग्यू. पथ्य पण करावं लागतंय. त्यात म्हणजे एक spicy, डिपेंड आहे ना आंबट वगैरे मॅम. खायचं नाही. त्याच्यासाठी इंजेक्शन पण आलेत हॉस्पिटल. हा हेपॅटायटिस कावे तेच सांगते ना, हेपॅटायटिसचे डोस असतात. हेपॅटायटिस व्हायरस ABCD जे व्हायरसची नावं आहेत ना, तर ते लस असतात. लहानपणी आपल्याला देतात किंवा आता इंजेक्शन पण असतात त्याचे, की बाबा ABCDE हे व्हायरसची नावं आहेत ना, तीच लसला पण नावं दिलेली असतात. ABCD. जर मुलगा 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षापर्यंत हेपॅटायटिसचे डोस द्यायला लागतात त्याला. एक असं. आणि कावीळ हे क्युरेबल आता झालंय, पहिलं नव्हतं ते बिकॉज नसेल अवेअरनेस वगैरे, पण आता ते झालेलं आहे बिकॉज औषधांनी ते बरं होतं पूर्ण. डेंग्यू वरती अजून आतापर्यंत ते असं हे नाहीये,
फक्त आपण ती नियंत्रणात आणू शकतो. आता बघूया डेंग्यू पण आहे पुढे. पहिलं हेपेटायटिसचे फक्त मला पॅथोजिन मेन जे आहे ह्याच्यामध्ये हेपेटायटिसचे पॅथोजिन आहेत कारक ते फक्त मला सांगा. हेपेटायटिस व्हायरस आहेत ABCD हे त्याचे पॅथोजिन आहेत. सांगा परत एकदा मला हेपेटायटिस व्हायरस कोणकोणते आहेत ABCDE. आणि ट्युबरक्लोसिसचं राईट ट्युबरक्लोसिसचं पॅथोजन कोणतं आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे जीवाणू आहे कशाचा ट्युबरक्लोसिसचा. हेपेटायटिस समजलंय सगळ्यांना काय आहे कसं होतोय कशापासून होतोय त्याचे लक्षणं काय आहेत आणि प्रिव्हेन्शन काय आहे. फक्त ड्रिंकिंग बॉईल वॉटर जे पण कंटॅमिनेटेड फूड वॉटर पासून आहेत ना त्याला फक्त एकच प्रिव्हेन्शन आहे की ड्रिंकिंग बॉईल वॉटर प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड ORS वगैरे 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 असं हे ज्यामध्येच आहे सगळं. आता डिसेंट्री तर सगळ्यांना माहिती आहे अतिसार हे पण ना संसर्गजन्यच आहे. म्हणजे काय आहे बॅक्टेरिया त्याचा आहे व्हायरस शिगेला बॅसिलिस अँटीमिबा हिस्टोलिटिका. हा थोडंसं मोठं नाव आहे फक्त 2 वेळा मी बोलले तर तुम्हाला मगप होईल. शिगेला बॅसिलिस अँटीमिबा हिस्टोलिटिका हा त्याचा जीवाणू आणि विषाणू दोन्ही आहेत. एकच नाहीये. ट्युबरक्लोसिसला फक्त जीवाणू होता. कावीळला हेपेटायटिसला विषाणू होता. व्हायरस म्हणजे विषाणू लक्षात घ्या. अतिसार मध्ये जीवाणू आणि विषाणू हे दोन्ही आहेत. शिगेला बॅसिलस अँटीमिबा हिस्टोलिटिका. आणि अतिसार हे कशापासून होतं कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर दूषित अन्न आणि पाणी. आणि नंतर सिम्पटम्स आहेत त्याचं पोटदुखी वॉटरी स्टूल पेन्स इन ऍबडोमेन म्हणजे पोटदुखी पाण्यासारखे पातळ जुलाब वगैरे होणे हे त्याचं सिम्पटम्स लक्षण आहेत. प्रिव्हेन्शन उपचार आणि ट्रीटमेंट काय असू शकते त्याच्यावरती स्वच्छता राखली पाहिजे ड्रिंकिंग ऑफ बॉइल वॉटर प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड ORS कन्झम्पशन. डिसेंट्री वरती काही डाऊट आहे अतिसार वरती ते जीवाणूचं नाव हा सांगा मॅडम अजून एकदा. जीवाणू आणि विषाणू दोन्ही आहेत. बॅक्टेरिया सुद्धा आहे आणि व्हायरस सुद्धा आहे. मी परत एकदा सांगते. शिगेला बॅसिलस एंटामिबा हिस्टोलिटिका. शिगेला बॅसिलस एंटामिबा हिस्टोलिटिका. ओके इट इज क्लिअर व्हॉट शिगेला एंटामिबा हिस्टोलिटिका. ओके ओके येस. आता आपण इन्फेक्शियस डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकार बघितले ट्युबरक्लोसिस हेपेटायटिस नंतर डिसेंट्री म्हणजेच डायरा म्हणजेच अतिसार. आता आपण बघणार आहे कॉलेरा. कॉलेरा ऍक्च्युली काय आहे पटकी हा एक जीवाणूपासून पटकी नाव आहे कॉलेराचं मराठीमधून आणि तो जीवाणूपासून विब्रिओ कॉलरी. कॉलेरा ऐकलाय का तुम्ही कधी पाण्यामुळे हा आजार होतो कॉलेरा ऐकलंय. हा इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये येतो. विब्रिओ कॉलेरा हा त्याचं बॅक्टेरियाचं नाव आहे विब्रिओ कॉलेरा. तो होतो कशामुळे इन्फेक्शनचं डिसीजेसचं मोड काय आहे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर. जे डिसेंट्री कॉलेरा टायफॉइड हेपेटायटिस हे फक्त दूषित आणि पाणी आणि दूषित अन्न ह्याच्यामुळेच होतो. हे फक्त तुम्हाला बेसिक का सांगते मी की हे जे आजार आहेत ना त्याच्यात कन्फ्युजन करायचं नाही. जरी तुम्हाला कुठले पण एक ट्युबरक्लोसिस हा बोला ना कोणाला काही डाऊट आहे का नाही चालू दे त्यांचा माईक चालू झाला त्यामुळे तुम्हाला बर. हेपेटायटिस डिसेंट्री कॉलेरा टायफॉइड हे सारखे सगळे आजार आहेत ते फक्त कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर पासून होतात. फक्त ट्युबरक्लोसिस असा आजार आहे की बाबा तो पेशंटच्या थ्रू होतोय. बघा की मी तुम्हाला मगाशी सांगितलं स्पीटिंग बाय पेशंट थ्रू एअर प्रोलॉग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट की बाबा त्याच्या वस्तू नाही वापरायच्या तर त्याने इकडे तिकडे थुंकल्यामुळे त्याच्या हवेमार्फत ते रोगजंतू आपल्यापर्यंत येतात. पण बाकीचं जे आहे रोगजंतू पसरतात पण तर त्यांचं मोड ऑफ इन्फेक्शियस आहे फूड
कंटॅमिनेटेड फूड आणि कंटॅमिनेटेड वॉटर. आता कोलेरा जो आहे, विब्रियो कोलेरा, हा कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर पासून होतो. त्याचं लक्षणं काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत, ओमिटिंग, सर, डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स. आणि प्रिव्हेन्शन त्याच्यावरती आपण काय करू शकतो, हायजेनिक प्रॅक्टिसेस यूज करू शकतो. अवॉइडिंग ओपन प्लेसेस फूड, आपण बाहेरचं उघड्यावरचं अन्न खाऊ म्हणजे अवॉइड करू शकतो. ड्रिंकिंग, रोज उकळलेलं पाणी पिऊ शकतो. वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा, वॅक्सिनेशन कॉलेरावरती वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. 2 minutes ओनली, जस्ट 2 minutes. कॉलेराचं समजलं की बाबा काय आहे, कशामुळे होतंय, त्याचे लक्षणं काय आहेत. नंतर आहे टायफॉइड. टायफॉइड हा कोणत्या विषाणू जीवाणूमुळे होतोय, साल्मोनेला टायफी. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो Yes, मॅडम. ma'am. Yes, ma'am, येतोय. हा, काय आहे टायफॉइड, विषम ज्वर म्हणजे टायफॉइड, तापाचा प्रकार आहे तो, की तो कोणत्या जीवाणू किंवा विषाणूमुळे होतो, जीवाणूमुळे होतोय, सालामोनेला टायफी. दूषित अन्न आणि पाण्यामुळे हाही आजार दूषित अन्न, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरमुळेच होते. आता ह्याची लक्षणं कशी आहेत, अॅनोरेक्सिया मीन्स व्हॉट, भूक मंदावणे, हेडेक डोकेदुखी, रॅश ऑन ॲब्डोमेन पोटदुखी, डिसेंट्री फीवर अप टू 104 डिग्री फॅरेड. जर 104 डिग्री वरती जर ताप असेल तर तुम्ही नक्कीच ती टायफॉइडची टेस्ट केली पाहिजे. डॉक्टर आपल्याकडून पण करून घेतात. जर 102 104च्या वरती आपला ताप उतरत नसेल तर लास्ट ऑप्शन असतो की टायफॉइडची टेस्ट करून ते त्याच्यावरती फाइंड आउट करतात. नंतर आपल्याला त्याच्यावरती मेडिसिन्स त्याच्याशी रिलेटेड प्रोव्हाइड करतात. आता ह्याच्यावरती आपण काय करू शकतो, जर आपल्याला टायफॉइड सारखी लक्षणं झाली तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन प्रॉपर, डिस्पोजेबल ऑफ सिवेज. आता वॅक्सिनेशन ह्याच्यावरती पण टायफॉइड वरती पण अवेलेबल आहे. आता जे किती 1 2 3 4 5 मी तुम्हाला इन्फेक्शियस डिसीजेस सांगितले. पहिला होता कोणता होता, आठवतोय का? टीबी, टीबी. व्हेरी नाईस. ट्युबरक्युलोसिस. दुसरा कोणता होता, दुसरा हेपेटायटिस. हेपॅटायटिस. राईट, Hepatitis. व्हेरी नाईस. तिसरा होता डिसेंट्री, अतिसार, डायरिया. Dysentery, कॉलरा आणि कॉलेरा. टायफॉइड. आणि पाचवा होता कॉलेरा आणि टायफॉइड. टायफॉइड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, ट्युबरक्युलोसिस हे टीबी आहे. मी एकदा रिकॉल करते, टीबी आहे, पॅथोजेन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, आणि त्याचा मोड ऑफ इन्फेक्शियस तर माहिती की पेशंटच्या कोणत्या पण गोष्टीमधून ते इन्फेक्शियस होऊ शकतं. त्याचं तुम्ही प्रिव्हेन्शन काय करू शकता, बीसीजीची लस घेऊ शकता आणि डॉट आयसोलेशन करू शकता पेशंटला, आणि मेडिसिन घेऊ शकता डॉट सारखे. ओके, टीबी इट इज क्लिअर. हेपेटायटिस काय आहे, हेपेटायटिस कावीळ आहे, ते कोणत्या व्हायरस पासून होतं, ABCDE. हे सगळं राईट, दूषित पाणी, दूषित अन्नामुळे होतं. आणि त्याच्यावरती प्रिव्हेन्शन काय आहे की तुम्ही उकळून पाणी प्यायचे, क्लिनिंग सगळं क्लीनली टाइडली ठेवायचं. डिसेंट्री वरती फक्त बॅक्टेरियाचं नाव सांगते, बाकीचं तर सेमच आहे. बॅक्टेरिया आहे सिगेला बॅसिलिस अँटीविबा हिस्टोलिटिका. हा त्याचा जीवाणू पण आहे आणि विषाणू पण आहे. अतिसार, डायरिया एक असा आजार म्हणजे अतिसार एक असा डिसीजेस आहे की ते दोन्हीमुळे होतोय. जीवाणू पण आहे आणि विषाणू पण आहे. जीवाणू आणि विषाणू दोन्ही एकत्र होऊन तो आजार होतोय. पण बाकीचे जे बघितलेत का नाही आपण, ते फक्त आणि फक्त सिंगलच कारक आहेत, पॅथोजेन आहेत. एखादा जीवाणू असेल तर एखादा विषाणू आहे. ट्युबरक्युलोसिसचा जीवाणू आहे, कावीळचा विषाणू आहे, अतिसार डायरिया जे आहे, डिसेंट्री जे आहे ते जीवाणू आणि विषाणू पासून होतंय. लक्षात राहील ना की बाबा डिसेंट्रीच असा एक आजार आहे की ते 2 कॉम्बिनेशन मध्ये होतोय. जीवाणू आणि विषाणू त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत, बरोबर? Yes, हा, आणि बाकीच्या सगळ्यांमध्ये फक्त जीवाणू विषाणू एक सिंगल प्रेझेंट आहे. अशा प्रकारे आपण आता इन्फेक्शियस डिसीजेस थोड्या प्रकारे कव्हर घेतलेत. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस बघूया. ओके ओके मॅम. ओके.
आजच्या लेक्चरमध्ये एनी डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल, तर तुम्ही स्लो जाताय, तुमचं शिकवण्याची पद्धत वगैरे हे तुम्ही सगळं मला सांगू शकता फ्रँक.